आता आपण कुठं आलो होतो? दैत्य सोपानचं बघितलं आपण, वॉटर नॅशनल लेकचं. आता पुढे मेषशिलाकडे आपण जाऊया. मेषशिला काय बघा. ओके, प्रवाह मार्गात लहान टेकड्या असतील तर हिमनदी त्यावर चढून वाहते. ज्या बाजूने चढते ती बाजू अपक्षरित होऊन गुळगुळीत बनते, तर विरुद्ध बाजू कशी बनते? खडबडीत बनत असते. याचे सगळे इमेजेस आपण पुढे बघणार आहोत शेवटी. ओके, आता याच्यामध्ये काय होतं बघा, असा एक खडक आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला असं एक समजा की खडक आहे. आता हे दोन दगड आहेत माझ्यासमोर असं दिसतात. ओके, या बाजूने जर माझी हिमनदी वाहत असेल तर इकडची बाजू एकदम मस्त गुळगुळीत असणार आहे आणि पुढची जी बाजू असणार आहे ती असं खडकाळ असणार आहे. राईट, आलं तुमच्या लक्षामध्ये? तर पुढच्या बाजूला गुळगुळीत, ज्या बाजूने नदी येते तिकडे, आणि अपोजिट साईडला कडे येते खडकाळ आहे. म्हणजे कुठल्या बाजूला कशी आहे हे माहिती असलं पाहिजे. तशा स्वरूपात तुम्हाला दिसलं तर ती कशी दिसते? मेषशिला, म्हणजे मेंढ्यासारखं दिसणार आहे. ओके, फ्रेंच भाषेत त्याला काय म्हणतात? रोची मुटोनी. मग व्हॉट इज रोची मुटोनी असं पण विचारलं जाऊ शकतं. ओके, तर रोची मुटोनी म्हणजे फ्रेंच भाषेमध्ये मेषशिला, आणि ती फ्रेंच भाषा हे पण लक्षात ठेवा. ओके, सर कुठली भाषा होती? फ्रेंच भाषा. ओके, त्याच्या पुढे बघा. आता अशा कुठं दिसतात तुम्हाला? अल्स पर्वत, दक्षिण स्वीडन, उत्तर वेल्स, फिनलँड यासारख्या देशांमध्ये तुम्हाला मेषशिला आढळून येते. पुढचा मुद्दा, शृंखला हिमगर्त किंवा त्याला काय म्हणायचं? टँडेम सर्क म्हटलं जातं. टँडेम सर्क, दोन किंवा अधिक सर्क जेव्हा हिमनदीने जोडले जातात. सिंपल आहे, यू कॅन इमॅजिन. ओके, दोन सर्क आपण जसं मगाशी काढले, हे दोन सर्क जर एका हिमनदीने जोडले गेले तर जे काही दृश्य तयार होईल त्याला म्हणायचं शृंखला हिमगर्त. शृंखला तयार झालं ना, सर्क चेन तयार झाली असं. ओके, टँडम सर्क. नेक्स्ट आहे आपलं तळपात्र, त्याला काय म्हणायचं आपण? रॉक बेसिन म्हणतो. ओके, दरीच्या तळावरती लहान मोठ्या आकाराचे खळगे तयार होतात. ओके, त्यास पाणी साठून सरोवरे बनतात. उदाहरण काय आहे? ग्रेट लेक्स करा, ते ग्रेट लेक्स, अमेरिकेतील ग्रेट लेक्स. ओके, रॉक बेसिनचं उदाहरण. त्याच्यानंतर आहे आपलं शृंग आणि पुच्छ, याला म्हणायचं क्रॅग अँड टेल. प्रवाह मार्गात बेसॉल्ट सारखे कठीण खडक आढळल्यास त्याची झीज होत नाही, पण पुढील मृदू खडकाची होते तेव्हा शृंग आणि पुच्छची निर्मिती होते. बरोबर आहे? एका खडकाचं झीज झाले आणि ते लहान दिसणार आहे, एकाची नाही झाले तर ते मोठे दिसणार आहे. त्यामुळे जी रचना ती कशी क्रॅग अँड टेल टाईपची दिसेल तुम्हाला. ओके, कॅसल ऑफ एडिनबर्ग स्कॉटलंड मध्ये आढळतं. त्याचं जे उदाहरण आहे, क्रॅग अँड टेलचं उदाहरण आहे कॅसल ऑफ एडिनबर्ग. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूया आता, हिमखाडी. 10वा मुद्दा आपला हिमखाडीचा. ओके, त्याच्यामध्ये बघा, हिमनदी समुद्रास मिळते तिथेही अपक्षरण कार्य करणार आहे. बरोबर आहे? आता तुम्ही जर दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव बघितलात तर तिथं हिमनदी समुद्रापर्यंत वाहू शकते आरामात. बरोबर आहे, कारण जवळ समुद्र असणार आणि पूर्ण नेहमी बर्फच पडतोय. तर या ठिकाणी बघा, ही आपली नदी आहे, हिमनदी आहे, आणि आजूबाजूला तो समुद्र आहे. अशा प्रकारची खाडी जेव्हा बनते त्याला आपण काय म्हणणार आहोत? हिमखाडी. समुद्राकडचा भाग उथळ आणि जमिनीकडचा भाग कसा आहे? खोल आहे. म्हणजे अपक्षरण अलीकडे जास्त झालं. जसं ते समुद्रात जाते तसं अपक्षरण कमी झालं. त्यामुळे काय होणार आहे? समुद्राचं पाणी नदीच्या पात्रात येणार आहे, हिमनदीच्या पात्रात येणार आहे. अशी जेव्हा रचना असते तेव्हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा, ही समुद्राची पातळी असेल. ओके, आणि समजा ही पूर्णच आहे, इथून समुद्र सुरू होत आहे. तुमची हिमनदी अशी जेव्हा वाहत येते तर ती इथं अजून खनन करते. त्यामुळे हा जो भाग आहे तो खाली गेला तुमचा, आणि हा भाग म्हटलं वरच्या बाजूला आहे. अशा प्रकारची जेव्हा खाडी निर्माण होते त्याला म्हणायचं आपण फियॉर्ड टाईपची खाडी. फियॉर्ड खाडीचा प्रकार काय म्हणतात? FIORD, फियॉर्ड ना. एफ साठी ठिकाणी जे आहे. अच्छा, हा, मग तुम्ही उच्चार करताना कसं करायचं त्याला? मग फियॉर्ड करतात ना. बर, फियॉर्ड जॉर्ड काही तुम्ही लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवा की हिमखाडी आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, कसंही तुम्ही उच्चार करा, काय हरकत नाही. समुद्राचे पाणी हिमनदीच्या प्रवाहाने जमिनीकडील भागात शिरलेले असते. या दोन कंडिशन फक्त लक्षात ठेवा. समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी हिमनदीचं जे पात्र आहे त्याचं अपक्षरण जास्त आहे, त्यामुळे त्याची खोली त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे काय होणार आहे? समुद्राचं पाणी अलीकडे येणार आहे. इन जनरली खाडीमध्ये कसं असतं?
नदीचं पाणी समुद्रात जातं, पण इथं समुद्राचं पाणी हिमनदीत येत आहे असे रचना जिथं असेल त्याला आपण हिमखाडी किंवा फियॉर्ड किंवा जॉर्ड काय म्हणायचं ते तुम्ही म्हणून घ्या त्याला. ओके, नेक्स्ट आपला आहे फियॉर्डचे कॅरेक्टर्स काय बघा. ही कशी असते, त्यांच्या भिंती ज्या असतात, जी खाडी बनलेली असते त्याच्या भिंती तीव्र आणि उंच असतात, एक लक्षण आहे. पुढं फियॉर्डच्या मुखाशी बेटे विखुरलेल्या स्वरूपात असतात. आता जिथे फियॉर्ड बनतं, खाडी बनते, त्याच्या आजूबाजूला बेटे जे असतात ते कसे आहेत, विखुरलेल्या स्वरूपाचे. फियॉर्डच्या मुखातील पाणी खोल व शांत असते. खोल व शांत का असणार आहे, समुद्राचं पाणी इकडे अलीकडे आलं ना, त्यामुळे ते खोल आणि शांत असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सागरी वाहतूक आणि मासेमारीसाठी ते उपयुक्त आहे, परंतु बेटे विखुरलेली असल्याने बंदरे तिथे आढळत नाही. बंदर कुठं आढळणार आहे, जिथं तुम्हाला धक्का मिळतो. धक्का म्हणजे काय, प्लॅटफॉर्म मिळतो, ज्या ठिकाणी तुम्हाला आयात निर्यात केलेला काम उतरवण्यासाठी मोठी एक जागा असायला हवी. ती जर मिळतच नाही त्या ठिकाणी, का तर बेट कशी तिथे विखुरलेली आहेत. एक मोठं असं बेट तिकडं नाही, तसं निर्माण होत नाही. कारण काय, अशा अनेक हिमनदींचे मुख आतमध्ये घुसले असणार आहेत ना समुद्रामध्ये, त्यामुळे बेटांमध्ये आत दोन बेटांच्या मध्ये मोठा गॅप असणार आहे आणि बेटे कसे असणार आहेत, एकदम छोटी छोटी बेट असणार आहेत. ओके, फियॉर्ड किनारा दंतूर व खचलेला असतो. फियॉर्डचा किनारा कसा आहे, दंतूर आहे. ओके, आणि कसा आहे तो, खचलेला आहे. ओके, आणि कुठली उदाहरणं आहेत, स्कॉटलंड, नॉर्वे, स्वीडन, अलास्का. हे कुठले सगळे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज वरच्या बाजूला. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला फियॉर्ड सारख्या रचना आढळून येतात. हे 3-4 वर्ष तर मी हे वाचत होतो, अभ्यास होतो. दंतूर म्हणजे काय मला आजपर्यंत कळलं नाही. काय दंतूर म्हणजे, दाताच्या आकाराचे. दाताचा आकार तर आपला यू सारखा असतो ना, सुळ्यांचा आकार म्हणता का तुम्ही, आपल्या जर सुळे दात असतात त्यासारखं, म्हणजे उंदरांच्या दातासारखं असतात. ओके, ठीक आहे, तर त्याला दंतूर किनारा म्हणा, की उंदरांच्या दातांच्या आकारासारखा असेल तर. नेक्स्ट, हिमनदीचे निक्षेपण कार्य कसं आहे बघा. आता हिमनदीचं अपक्षरण कार्य 10 मुद्दे आपण 1 बाय 1 बघितले. पहिला कुठला बघितला आपण, सर्क बघितला. दुसरा कुठला बघितला आपण, यू आकाराची दरी बघितली. त्यानंतर तिसरा आपला मुद्दा कुठला बघितला आपण, लोमती दरी बघितली. त्यानंतर गिरीशृंग बघितले. त्याच्यानंतर दैत्य सोपानला आपण काय म्हणतो, ग्लाशियर स्टेरवेज. मेषशिला याला फ्रेंच मध्ये काय म्हटलं जातं, रुची मुटोनी म्हटलं जातं. आणि त्यानंतर शृंखला हिमगर्त म्हणजे टँडम सर्क, रॉक बेसिन. त्याच्यानंतर क्रॅग अँड टेल किंवा शृंग आणि पुच्छ. आणि 10वा आहे हिमकारी. हे सगळे अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारे आहेत. आणि याच्यामध्ये आपण उदाहरणं बघितले, उदाहरणं पण तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजेत. आणि 2 सरोवरे आपण बघितलेली आहेत. एक आपण बघितलं, पहिलं कुठलं होतं, टॅम सरोवर. ते कशामुळं, सर्कमुळं. दुसरं कुठलं होतं, पॅटरनॉस्टर लेक. ते कशामुळे बनतात, आपल्या दैत्य सोपानमुळे निर्माण होतात. आता आपण निक्षेपणाकडे जाऊया. हिमानी वहन याला म्हणायचं ग्लाशियर ड्रिफ्ट. हिमनदीतील बर्फाबरोबर गाळ सुद्धा वाहतो. हिमनदीमध्ये इतर प्रकारचा पालापाचोळा, माती, खडक फिडक सगळं असणार आहे, त्याला म्हणायचं ग्लाशियर ड्रिफ्ट. त्याचं वहन होत असं त्याला. तेव्हा पुढे आहे हिमजलोढ निक्षेप म्हणजे फ्ल्युवियल ग्लासियल डिपॉझिट. म्हणजे एकतर बर्फामुळे पण डिपॉझिट होतं आणि बर्फ पाण्यात रूपांतर झाल्यामुळे ते वाहून आल्यामुळे पण डिपॉझिट होणार आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं फ्ल्युवियल ग्लासियल डिपॉझिट. बर्फाचे पाणी झाल्यानंतर पाण्याबरोबरचा गाळ, ते झालं तुमचं निक्षेपण होणारा घटक. आता निक्षेपणामुळे होणारे पहिले तुमचं भूरूप आहे हिमओढ. त्याला आपण काय म्हणतोय, मोरेन्स. बर्फाबरोबर वाहत आलेल्या गाळाचे निक्षेपण होते. बर्फाबरोबर आता पार्श्व म्हणजे काय, लॅटरल. नदीच्या काठावरती निक्षेपण, नावात असं लॅटरल आहे. हिम नदी बरोबर जी काही घाण आलेली आहे, गाळ आले, तर नदीच्या पात्रावरती डिपॉझिट होत आहे. त्यामुळे ते काय झालं, पार्श्व हिमोड. आता पार्श्व हिमोडाचा नदीच्या निक्षेपणाशी कम्पेअर करायला गेला तर काय तुम्हाला पॅरलल दिसून येतं नदीमध्ये. जसं हिमनदी काय करते, लॅटरल भागावरती आणलेल्या गाळाचं निक्षेपण करते, तसं नदी पण निक्षेपण करते. तर जेव्हा नदी असं निक्षेपण करते गाळाचं, तेव्हा काय तयार होतं, पूर तट आणि पूर मैदाने. एकतर पूर तट होते आणि त्याच्या पलीकडे गेले की पूर मैदान तयार होत असतं. तसंच हे आहे पार्श्व हिमओढ. पुढचा भाग आहे मध्य हिमओढ. मध्य हिमओढ काय, 2 नद्यांचे पार्श्व हिमओढ एकत्रित येतात. 2 नद्यांचे म्हणजे एका नदीने जे टाकलं ते आणि दुसऱ्या नदीने टाकलंय, असं दोघांचं एकत्र म्हणजे तयार होतं मिडल
मोरेन, दोन नदीच्या मधला भाग. पुढे आहे अंत हिमोड. हे अंत हिमोड जे आहे ते हिमनदीच्या केसमध्ये होऊ शकतं, नदीच्या केसमध्ये होणार नाही ते. काही काही ठिकाणी तरी पण होऊ शकतं. शेवटी जो गाळ आलाय, म्हणजे ज्या नद्या जनरली तलावामध्ये किंवा मोठ्या जलसरोवरामध्ये येऊन मिळतात ना, त्या ठिकाणी अशा प्रकारचं मोरेन तयार होऊ शकतं. मोरेन हा शब्द खरं तर हिमनदीसाठी, नदीसाठी नाही. तुम्हाला कधी कधी नद्यांचा फ्लो दिसत असेल की जी एखाद्या समुद्र ह्याच्यामध्ये येऊन मिळालेला आहे तलावामध्ये, तर तिथं तुम्हाला असे छोटीशी बेट पण दिसतात बघा, त्या गाळांचा बेट दिसतो. किंवा इव्हन तुम्ही समुद्रामध्ये पण येऊन मिळलेली जी नदी आहे, पण ती खाडी बनवत नाहीये, ती काय करते, बीचला येऊन धडकते आणि तिच्याबरोबर आणलेली माती सगळी बीचवर टाकते. तो सुद्धा अंत हिमोडचा प्रकार आहे. येतं का लक्षात? नदीच्या मुखाशी तयार झालेलं जे निक्षेपण आहे त्याला म्हणायचं अंत हिमोड. हे जनरली नदींच्या केसमध्ये होत नाही, तिथं आपण हे बघितलं, पण हिमोडामध्ये जास्त प्रमाणात होतं. तर अंत हिमोड काय, टर्मिनल मोरेन म्हणायचं. हिम नदीच्या अग्रभागात होणारे निक्षेपण. नावावरून तुम्हाला तिन्ही लक्षात येतात, पार्श्व, मध्य, अंत्य. ओके. आता अंत्यबद्दल बघा, नदी जशी जशी मागे सरकते तसे तसे अंत हिमोडाची चेन बनते. बरोबर आहे? ओके. कसं बनणार आहे आता खालच्या बाजूला तुम्हाला दाखवायचं, तर आता आपण खाली इमेज पण आहे ते बघू. एकदम शेवटी या, हा 1.35 नावाची आकृती बघा, हिमनदीचे निक्षेपण सापडलं स्क्रीन वरती पण तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये बघा, पार्श्व हिमोड दिसलं तुम्हाला, मध्य हिमोड आणि अंत्य हिमोड, 3 पॉइंट दिसले. किती नंबर पेज आहे? 36 आहे बघा. शेवटून 4-5 पानं मागे या, तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारचे हिमोड बनतात. एक आहे पार्श्व, मध्य आणि अंत्य. अंत्य बघा कसं आहे, एकदम त्याच्या समोरच्या बाजूला त्याचं गाळाचं निक्षेपण झालं असेल तेव्हा जे बनतं, तेव्हा त्याला म्हणायचं अंत्य हिमोड. ओके. आता याच्यापासून, अंत्य हिमोडापासून पुढच्या काही भूरूपे आपल्याला दिसणार आहेत, त्यात आपण बघूया. ओके. तर बघा, जशी जशी नदी मागे मागे सरकते तसे अंत हिमोडाची चेन बनते. ही अशी जर माझी नदी असेल, त्या ठिकाणी असे निक्षेपण होत असतील. ओके. आणि मागं सरकेल तसं परत इकडे निक्षेपण होणार आहे. राईट. असं निक्षेपणाची चेन होत आलेली आहे. ओके. तर त्याच्या मधल्या भागात इथं पाणी साठणार आहे. की या मधल्या भागात पाणी साठणार आहे. ते जे पाणी साठले त्याला आपण काय म्हणतोय, नॉब अँड बेसिन टोपोग्राफी. ओके. नॉब अँड बेसिन टोपोग्राफी म्हणजे लक्षात ठेवायचं की अंत हिमोडाच्या चेन निर्माण झाल्यानंतर मधल्या भागामध्ये, दोन अंत हिमोडाच्या मध्ये जे पाणी साठतं तेव्हा जे भूरूप निर्माण होणार आहे त्याला मी म्हणतोय नॉब अँड बेसिन टोपोग्राफी. ओके. पुढे बघा, चौथा मुद्दा आपला आहे हिमक्षयन हिमोओढ. त्याला म्हणायचं अब्लेशन मोरेन. हिमनदीच्या पृष्ठभागावरील लहान मोठे खडकाचे तुकडे फक्त, बाकी काय नाही. काय हिमक्षयन हिमोड, अब्लेशन मोरेन म्हणजे काय, खडकाचे तुकडे वरती तुम्हाला हिमनदीवरती असे दिसतात. ओके. पुढचा मुद्दा आहे भू किंवा तळ हिमोड, ग्राउंड मोरेन त्याला म्हणायचं. तळपात्रातील जे निक्षेपण होतं खाली, म्हणजे त्याचे तळपात्राची उंची वाढते थोडीशी, त्या निक्षेपणाला म्हणायचं ग्राउंड मोरेन. ग्राउंड मोरेनला काय म्हटलं जातं, बाउल्डर क्ले सुद्धा म्हटलं जातं. साधा सरळ प्रश्न आला की व्हॉट इज बाउल्डर क्ले, तर तेव्हा आपली गडबड उडू शकते. तर ते आहे ग्राउंड मोरेनचा भाग. पुढे तटाकृती किंवा माघारीचं हिमोड घ्यायचे. कसं आहे, स्टॅडियल मोरेन त्याला म्हणतो आपण. नदी मागे सरकत जाते तेव्हा ती अंत हिमोड चेन बनते, त्यास माघारीचे हिमोड म्हणायचे. जसं जसं मागे सरकत, जसं मागाशी आपण बघितलं तसंच हे प्रकार आहे. वरती आपण बघितलं ना, हा जो प्रकार आहे मागे सरकण्याचा नॉब अँड बेसिन टोपोग्राफीच्या वेळेस, तेच इथं आहे. पुढचा आपला भाग आहे हिमानी गाळाचे मैदान, त्याला म्हणायचं टिल प्लेन. ओके. महाद्वीपीय हिमनदीची पिछेहाट होत असताना, महाद्वीपीय नदी म्हणजे कसं, सीट नुसार वाहते, एकदम मोठ्या प्रमाणात वाहत असते. ओके. म्हणजे जनरली डोंगराळ भागात ती वाहू शकत नाही. तसं पठारांवरती असं मोठ्या प्रमाणात बर्फ असेल तर ते एकदम मोठाचा मोठा, म्हणजे किलोमीटर लांब त्याची नदी असते, विड्थ वाईज, की लेंथ तरी सोडा, त्याची विड्थ जास्त असते. त्याला आपण म्हणतो की महाद्वीपीय हिमनद्या, त्यांची पिछेहाट
होत असताना अग्रभाग जसा जसा मागे सरकू लागतो तसे तसे त्या भागात बारीक गाळाचे निक्षेपण होते, त्याला म्हणायचं टिल प्लेन. शब्द काय? महाद्वीपीय हिमनदी मागे सरकणे पहिला पॉईंट. दुसरा, त्याच्यामुळे होणारं निक्षेपण कसं? बारीक गाळाचं निक्षेपण, त्याला म्हणायचं टिल प्लेन. ओके. या मैदानातील उंच व सकल भूरूपास काय म्हटलं जातं? सॅग अँड स्वेल टोपोग्राफी. उंचावरील सकलपणा तयार करतात त्याला म्हणायचं टॅग अँड स्वेल, सॅग अँड स्वेल. वरती काय होतं? नॉब अँड बेसिन. हे लक्षात ठेवा कुठल्या केसमध्ये काय आहे ते. नेक्स्ट पॉइंट आपला आहे हिमोडगिरी किंवा त्याला म्हणायचं ड्रमलिन. निक्षेपणाने निर्माण होणाऱ्या उलट्या बोटीच्या आकाराच्या टेकड्या. हे उलटी बोट झाली, ती टेकड्या निर्माण झालेली आहे. ओके. अशा अनेक टेकड्या निर्माण होतात. ओके. त्याला म्हणायचं हिमोडगिरी. ओके. ड्रमलिन. गिरी म्हणजे काय? पर्वत. पर्वत दिसतात. एक प्रकारचे ते काय आहेत? अंत्य हिमोडच आहेत. अंत्य हिमोड जरली उंची कमी आहे, त्याची थोडीशी उंची जास्त झाली ते काय होतात? हिमोडगिरी ठरतात. ओके. हिमनदीच्या प्रवाहाच्या दिशेकडे उतार तीव्र तर विरुद्ध बाजूस सेप्टी सारखा लांब आकार दिसतो. जनरली आकार असा असतो. ओके. डायरेक्शन कुठे आहे? या बाजूला आहे. ओके. हिमोडगिरी अशा प्रकारे दिसणार आहे. कुठला आहे? प्रवाहाच्या दिशेकडे उतार तीव्र आहे पण विरुद्ध बाजूस कसं आहे? सेप्टा सारखा आकार बनलेला आहे. अशा ड्रमलिनची संख्या वाढली की टोपलीतील अंड्याप्रमाणे भूरूप दिसतं आणि जी टोपोग्राफी तयार त्याला काय म्हणायचं? बास्केट ऑफ एग्स टोपोग्राफी. 3 टोपोग्राफी झाल्यात आपल्या. तिन्ही कशा कशामुळे झाले ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. याचं उदाहरण आहे युएसए मध्ये विस्कॉन्सिन प्रदेश, न्यू इंग्लंड युएस मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर आयर्लंड, असे वेगवेगळे आहेत. नेक्स्ट बघा विदेशच खडक, त्याला आपण काय म्हणतो? इरॅटक रॉक्स. ओके. बर्फ वितळल्यानंतर तळपात्रात नदीने वाहून आणलेले मोठे शिलाखंड दिसतात, त्याला म्हणायचं इरॅटक रॉक्स. ओके. वाहून गेल्यानंतर फक्त दगड दिसतात ना, त्याला म्हणायचं विदेशच. विदेशच म्हणजे लांबून वाहून आणलेले खडक, त्यामुळे ते विदेशच खडक त्यांना म्हटलेलं आहे. ओके. पुढचा पॉईंट आता हिमजल ओढ झाला. आता हिम ओढ संपलं. आता हिमजल ओढ आहे. हिमाचं निक्षेपण संपलं. आता हिमामुळे जे पाणी तयार होतं बर्फामुळे, त्या बर्फामुळे जे निक्षेपण होणार ते आता आपण बघतोय. पहिला त्यातला आहे एस्कर्स, त्याला आपण म्हणतोय हिमोड कटक. ओके. हिमनदीच्या जलप्रवाहात अडथळा आल्यास तेथेच निक्षेपण होण्यास सुरुवात होते, जे वाढत जाऊन कमी उंचीच्या पण लांब टेकड्या बनतात. पाणी ओसरल्यानंतर त्या दिसतात. काय? हिमनदीचं जलप्रवाह म्हणले बरं का. अडथळा आल्यास, त्याला वाहत असताना अडथळा आला, एका ठिकाणी निक्षेपण व्हायला सुरुवात होते आणि त्यांची उंची मात्र कमी असते, लांबी मात्र लांब लचक त्याची लांबी असते. अशा अनेक एस्कर्स एकत्र येऊन एक मालिका तयार होते, त्याला म्हणायचं बेडेड एस्कर्स. ओके. 25 किलोमीटर पासून ते 250 किलोमीटर लांब इतकी त्यांची लांबी असू शकते. आयरिश भाषेमध्ये एस्कर्स म्हणजे काय? मार्ग. ओके. आता हे वेगवेगळ्या भाषा आहेत. फ्रेंच बघितले, आता काही ठिकाणी आपण जर्मन बघितले, आता काय बघतोय? आयरिश भाषा आहे. स्वीडन, फिनलँड, स्कॉटलंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला एस्कर्स आढळतात. काय आहे एस्कर्स? बर्फाचं पाणी होऊन तो जो जलप्रवाह वाहतो त्याला अडथळा आला की तिथं निक्षेपण होतं आणि उंची कमी असणारे पण लांबी जास्त असणारे पर्वत तयार होतात, पठारे तयार होतात आणि असे अनेक एकत्र आले की काय होतं? बीडेड एस्कर्स. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे कंकतगिरी किंवा काय म्हणतात त्याला? केम्स. केम्स हा शब्द खूप वेळा वापरून झाला एक्झाम मध्ये. केम्स. ओके. जलप्रवाहाबरोबर वाहत आलेला गाळ भेगांमध्ये साचतो व कालांतराने तिथे टेकड्या तयार होतात, त्यास म्हणायचं केम्स. हे टेकड्या आहेत एकाच ठिकाणी तयार होणाऱ्या. मागं काय आहे? ती चेन आहे असं टेकड्यांची लांबलचक. अनेक केम्स एकत्रित येऊन केम्स रिच, केम्स मोरेन आणि केम्स टेरेसेस बनतात. ओके. इथं काय होतंय? भेगांमध्ये गाळ साचतो आणि टेकडी त्या ठिकाणी बनते. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट म्हणजे वरचा जो भाग आहे त्याची उंची कमी आहे, याची उंची जास्त असणार आहे मुख्य जर बघितला तर. आणि वरच्या केसमध्ये एस्कर्स मध्ये लांब लचक चेन आहे, इथे लांब लचक चेन नसणार आहे केम्स मध्ये. नेक्स्ट आपला आहे हिम जल ओढ मैदान. जलप्रवाहाच्या निक्षेपण कार्यामुळे अंत्य हिमोडाच्या अग्रभागी विस्तृत मैदान तयार होते, त्यास म्हणायचं आउट वॉश प्लेन. ओके. उदाहरणार्थ बघा
आईसलँड आणि युएसए मध्ये मिशिगन स्टेट आणि इंडियाना स्टेटमध्ये अशा प्रकारचे आउट वॉश प्लेन आपल्याला आढळून येतात. पुढचा आपला भाग आहे वाळवंटी चक्राशी संबंधित भूरूपे. आता आपण नदी बघितलं, हिमनदी बघितलं, नेक्स्ट पॉइंट आहे वाळवंट. याच्यामध्ये पृथ्वीचा 35% भाग वाळवंटी आहे. हिमावरण किती होतं? 10%. हे किती आहे? 35%. पुढे 25 डिग्री ते 35 डिग्री दरम्यानच्या भागात पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात वाळवंट आढळतात. अक्षवृत्तांचा जर विचार केला, 25 डिग्री अक्षवृत्त ते 35 डिग्रीच्या दरम्यान तुम्हाला वाळवंट सापडतात. पण ते कुठल्या बाजूला? पश्चिम बाजूला. तो पूर्व बाजूला देखील गडबड होऊ शकते. का? पूर्व बाजूला जनरली पावसाची सुरुवात आहे, तर मान्सूनची सुरुवात आहे, तिकडे पाऊस असणार आहे. जसं जसं पश्चिमेकडे येईल तसं ढगांमधला पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे तिकडच्या बाजूला वाळवंट मोठ्या प्रमाणात आहे. आलं लक्षात? दुसरा 25 ते 30 मध्येच का? हे तुम्ही एनसीईआरटी मध्ये पण वाचलेलं असणार आहे. त्याला अनेक कारण आहेत. याचं कारण काय आहे? त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असणार आहे, त्याच्यामुळे तिथली हवा जास्त हलकी होणार आहे, त्यामुळे ती वरती जाते. आणि त्या ठिकाणी काय होणार आहे? आणि दुसरं कारण काय? दोन ठिकाणी एकतर विषुववृत्तावरची हवा वरती जाते आणि ध्रुवाकडची पण हवा वरती जाते. त्यामुळे दोन्हीकडचं कुठेतरी त्याला सबसिडन्स असला पाहिजे, खाली आलं पाहिजे. ते येतात 25 ते 30 डिग्रीच्या मध्ये येतात खाली. येतं का लक्षात तुम्हाला? त्या ठिकाणी आल्यामुळे मग पाऊस कुठं पडतो? जिथं लो प्रेशर बेल्ट आहे तिकडे. का? त्या साईडला वारं येतात वाहून आणि वारांबरोबर ढग येतात. पण 25 ते 30 डिग्री वाला जो पट्टा आहे त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होत नाही. का तयार होत नाही? त्याचं एकमेव पहिलं कारण काय आहे की ध्रुवाकडून आणि विषुववृत्ताकडून येणारे वारे त्या ठिकाणी खाली उतरतात. मग वारे खाली उतरत असेल तर लो प्रेशर कसा असेल तिथे? तर प्रेशर तिथं जास्त क्रिएट होणार आहे. लो प्रेशर कुठे क्रिएट झाला? विषुववृत्तावरती आणि ध्रुवावरती. विषुववृत्ताचं कारण काय आहे? टेम्परेचर. ध्रुवाचं कारण काय आहे? फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स ती फिरत असल्यामुळं एक कारण. आणि अनेक तिथं दुसरी पण कारणं आहेत. ह्याच्या कारणामुळे तिथं पाणी कमी आहे. आणि दुसरं काय आहे? जेट स्ट्रीम्स, वरच्या बाजूला वाऱ्याचे जेट स्ट्रीम्स आहेत, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतोय. या दोन कारणामुळे त्या साईडला वारे वाहून येत नाहीत. हे लो प्रेशर बेल्ट क्रिएट होत नाही. एक. दुसरं, पाऊस जरी त्या ठिकाणी येत असेल तरी सुरुवातीच्या बाजूला पाऊस पडणं अपेक्षित आहे, कारण ते ढगाने भरलेले असतात. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं आपण पश्चिमेकडे तिकडे, आता जर उदाहरण तुम्ही बघितलं तर मान्सून आपला आहे, मान्सून रिटर्न आपण बघतो. येताना तो कुठून येतो? आपल्या पश्चिमेकडनं तो वारा येतोय आणि पूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचतो आणि परत रिटर्न त्याच मार्गाने असा खाली येतोय. मग त्या मार्गाने येत असताना तो कोलकाता किंवा बेंगॉल साईडला पाऊस देतोय किंवा खालच्या बाजूला ओरिसा तामिळनाडूला पाऊस देतोय. पण जसं जसं पुढे येईल तसं तसं पाऊस कमी होत जातोय. मग आपल्याकडे विदर्भात पाऊस पडतो आपण बघतो रिटर्न मान्सूनमुळे, पण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाही. किंवा वरच्या बाजूला विशेष बघितलं तर राजस्थानकडे पाऊस पडत नाही. राजस्थानची कंडिशन दोन्ही बाजूने वाईट आहे ना. त्याला नैऋत्य मान्सून वाराचा पाऊस मिळतो किंवा रिटर्नचा पण मिळतो, काहीच मिळत नाही. पण राजस्थान एक एक्सेप्शन सोडलं की इतर सगळ्या ठिकाणी जरी मान्सूनचा, नैऋत्य मान्सून वाराचा पाऊस पडतो असेल तरी रिटर्नचा मात्र त्यांना पाऊस मिळत नाही. म्हणूनच ते पश्चिमेला क्रिएट आहे. ओके, याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला एनसीईआरटीच्या 11वीच्या पुस्तकात मिळेल. तर नीट व्यवस्थित वाचून घ्या, तुमच्या लक्षात येईल. ओके, एनसीईआरटी 11वीची दोन्ही पुस्तकं आपल्या मेन्सच्या अँगलने खूप महत्वाची आहेत. ओके, आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर ते मराठीत पण काही लोकांनी लिहून ठेवलेले आहेत तुम्हाला. ओके, कुठल्याही बुक डेमध्ये तुम्हाला सापडेल. ट्रान्सलेशन केले तर कोण ट्रान्सलेशन केलं माझं नाव लक्षात नाही मला, पण तुम्हाला ते मिळेल. पण दोन्ही पुस्तकं कंपल्सरी वाचायची आहेत. ओके, नेक्स्ट चला, पुढचा मुद्दा आपला आहे काही वाळवंटे. आता काही वाळवंटाची नावं आणि त्यांचं ठिकाण बघा. आफ्रिकेत कुठले कुठले वाळवंट आहेत? सहारा आणि कलहरी. उत्तर अमेरिकेत कुठलं आहे? अरिझोना आणि मेक्सिको. दक्षिण अमेरिकेत कुठले आहेत? अटाकामा. ही नावं लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही वाळवंटे समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहेत. गोबीचे वाळवंट कुठे येतं? मध्य आशिया. तुर्कस्तानचे वाळवंट पश्चिम आशिया. आणि कोलोराडोचं वाळवंट कुठे येतं? अमेरिका. तर वाऱ्याचे कार्य 3 प्रकारचे आहेत. एक, वाऱ्याचं कार्य कसं आहे? त्याला म्हणायचं अपवहन, त्याला डिफ्लेशन म्हटलं जातं. दुसरं आहे अपघर्षण, अब्रेशन म्हटलं जातं. तिसरं आहे सन्निघर्षण, त्याला अट्रेशन म्हटलं जातं. पहिला मुद्दा जो आहे अपवहनचा, काय होतं? एका ठिकाणाहून वाळू किंवा माती उचलली जाते आणि दुसऱ्या ठिकाणी टाकली जाते, त्याला म्हणायचं आपण अपवहन. ओके, दुसरं काय आहे? अब्रेशन. ओके, वाऱ्याबरोबर जे काही दगड गोठे वाहून येतात त्यांचं एकमेकांमध्ये घर्षण झालं तर त्याला काय म्हणायचं?
अपघर्षण. ओके. आणि आणलेल्या त्या खडकांचा दगडांचा जमिनीशी जर कॉन्टॅक्ट आला तिथं घर्षण झालं त्याला काय म्हणायचं? सन्निघर्षण. सेम आपण पाण्यामध्ये बघितलं होतं, इथे ते होतं, पण पाण्यामध्ये अपवहन नव्हतं. बरोबर आहे. पाणी वाहून घेऊन जातं ना, हे वाहून घेऊन जाण्याऐवजी काय करतं? अपवहन. म्हणजे एका ठिकाणी उचलला माती आणि दुसऱ्या ठिकाणी टाकतो तिथं त्याला रेस्ट्रिक्शन येतं त्या ठिकाणी. ओके. 3 पद्धतीनं वाऱ्याचं कार्य चालतं. पुढचं, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? जसं आपण नदीच्या केसमध्ये बघितलं तसंच आहे. एक आहे तुमचा वाऱ्याचा वेग. वेग जेवढा जास्त तेवढं वहन जास्त होणार आहे किंवा अपक्षरण पण जास्त होणार आहे. पुढे, धुलीकण आणि वाळू यांच्या बाबतीत त्यांचा आकार कसा आहे आणि वहनांची उंची किती आहे? ओके. एक तर त्यांचा वहनांची उंची अधिक असेल तर अपक्षरणामध्ये काहीच रोल नसणार आहे, इव्हन वहनामध्ये पण काही रोल नसणार आहे. आणि दुसरा आहे आकार. ज्यांचा आकार छोटा असेल तर त्यांचं उत्खनन किंवा अपक्षरण जास्त असणार आहे. का? ते इझिली मूव्ह होणार आहे, त्याला एक स्पीड असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट जास्त असणार आहे अपक्षरणामध्ये, त्यामुळे त्याचा आकार छोटा असला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे खडकाची रचना आणि स्वरूप. सेम आहे. मृदू खडक असेल तर अपक्षरण जास्त आहे, कठीण असेल तर कमी आहे. आणि हवामान. ओके. जर आधेमध्ये जर पाऊस पडत असेल अशा भागामध्ये आणि पावसामुळे मग दगड सॉफ्ट होणार आहे, मग अशा हवामानाचा पण परिणाम त्याच्या अपक्षरणावरती मोठ्या प्रमाणात होत असतो. पुढचा बघा, वाऱ्याच्या अपक्षरण कार्याने निर्माण होणारी भूरूपे आता कोणकोणत्या ते बघूया. ओके. पहिलं आहे अपक्षरण चाललंय बरं का. आता अपक्षरणामुळे पहिलं बनते वातगर्त, त्याला म्हणायचं अपवाहन विवर. ओके. आणि इंग्लिशमध्ये काय? ब्लो आउट किंवा डिफ्लेटेड हॉलो. ओके. दुसरा आहे वातघृष्ट किंवा त्रनिक खडक. ओके. वेंट्रीफॅक्ट किंवा ड्रेक कॅन्टर त्याचं नाव आहे. तिसरा आहे जाळीदार खडक, स्टोन लॅटिस त्याला म्हणतो. चौथा आहे भूछत्र किंवा उत्तल खडक, त्याला मशरूम रॉक किंवा रॉक पेडेस्टल म्हटलं जातं. ओके. तर ही नावं वाचल्यानंतर मराठीपेक्षा इंग्लिश बरं वाटतं, तर इंग्लिश वाचत घेता. ओके. एक कुठली तरी भाषा चूज करा नावाच्या बाबतीमध्ये. ओके. त्याच्यानंतर ज्युझेन आहे, यारदांग आहे, द्वीपगिरीला आपण काय म्हणतो? इन्सलबर्ग. ओके. मेस आणि बुट्टे नावाचा प्रकार. त्याच्यानंतर भूस्तंभला आपण मातकम म्हणतो. नैसर्गिक गवाक्ष आणि हमदा. इतके सगळे हे अपक्षरणामुळे तयार होतात. आता वन बाय वन सगळे डिटेलमध्ये आपण बघूया. ओके. पहिलं काय आहे? वातगर्त. वतगर्त झालं त्याला वातगर्त करा. ओके. वातगर्त त्याच्यामध्ये काय? वाऱ्याच्या अपवहन क्रियेमुळे वाळूचे कण एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जातात, ज्यामुळे मोठ्या आकाराचे काय होतात? खळगे तयार होतात, खड्डा तयार होतात, त्याला म्हणायचं वातगर्त. गर्त म्हणजे काय? खड्डा. सिंपल. पुढे, कतारा वातगर्त जगातील सर्वात मोठे आणि खोल काय आहे? कतारा नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके. किती आहे ते? 140 मीटर खोल आहे. इतकी मोठी गर्त सुरू झालेली आहे तिकडे. ओके. आणि सहारा, कलहरी, मंगोलियाच्या वाळवंटामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला वातगर्त आढळतात. नेक्स्ट आपला मुद्दा आहे वातग्रस्त, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वेंट्रीफॅक्ट. ओके. सतत बदलणाऱ्या वाऱ्यामुळे खडक चारही बाजूने घासले जातात. वाळूच्या कणांमुळे आणि अंकुशदार असा कडा निर्माण होतो. ओके. सगळ्या बाजूने घासल्यामुळे. आता फक्त तुम्ही आहे ना एक इमॅजिन करा ते, आणि लास्टला आपण सगळे इमेज ठेवले, ते इमेज बघितल्यानंतर तुम्हाला उलट जास्त ते रिलेट होऊ शकतं. ओके. आता काय आहे? सगळ्या बाजूनी वारा दगडावरती येतं आणि सगळ्या बाजूनी घर्षण झाल्यामुळे टोकदार बाजू तयार होते, अंकुशीदार कडा तयार होतात त्याला. ओके. आणि त्रनिक खडकामध्ये या, त्रनिक खडकामध्ये काय आहे? वातगृष्ट झालेल्या खडकांना जेव्हा त्रिकोण आकार येतो तेव्हा त्याला म्हणायचं त्रनिक. नावातूनच आहे. वातग्रस्तच झाले पण 3 शेप तयार झाले, 3 फेस तयार झाले, की काय झालं? त्रनिक खडक. त्रनिक खडक हा कशाचा प्रकार आहे? वातगृष्टचाच प्रकार आहे. ओके. वेंट्रीफॅक्ट आणि ड्रेक कॅन्टर लक्षात ठेवा. पुढे बघा, स्टोन लॅटिस जाळीदार खडक आहे. ओके. खडकावरती खूपशा रेषा आणि छिद्रे पडली. खूप वेळा पडतात छिद्रे, रेषा. ओके. असं जर काही चित्र दिसलं की पेंटिंग काढल्यासारखं किंवा ओके, तर त्याला म्हणायचं जाळीदार खडक. क्रिमिया आणि रॉकी पर्वतामध्ये तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. भूछत्र खडक बघा. भूछत्र खडकाच्या बाबतीत काय आहे? पायथ्याचा भाग अधिक दिसतो आणि निमुळता होतो. या उलट वरचा भाग कसा आहे? कमी झिजलेला आणि मोठा आहे. अशा वेळेस जे छत्र तयार होतं त्याला म्हणायचं भूछत्र. खालचा भाग निमुळता, वरचा भाग मोठा. आणि तुम्हाला कुठं आढळतं हे? सहारामध्ये. आणि सहारामध्ये आपण त्याला काय म्हणतो? गारा. ओके. सहारामध्ये कोणत्या भूरूपास गारा म्हणतात? ओके. भूछत्र खडक. ओके. नेक्स्ट बघा, ज्युझेन. कठीण
आणि मृदू खडक एकमेकांना समांतर एकावर एक आडव्या दिशेत असतात. कठीण आणि मृदू खडक एकमेकांना समांतर एकावर एक आडवे आहेत. वरच्या कठीण थरात भेग पडतात, त्यात पाणी साचते. पाणी गोठल्याने भेगा पडतात. भेगाजवळील कठीण खडक फुटून खालील मृदू खडक उघडा पडतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात झीज होते. याने जे निर्माण होतं त्याला म्हणायचं जीवझेनं. वरती कठीण आहे आणि खाली मृदू आहे. वरचा खडक फुटलाय, भेग पडले, त्याच्यातून हळूहळू तो भेग मोठा झाला आणि तिथून वारा आल्यामुळं खालच्या मृदू खडकाची झीज होते. ओके, इथं लक्षात काय ठेवायचं, रचना कशी आहे कठीण मृदूची एकमेकांवरती. नेक्स्ट आहे यारदांग. यारदांग मध्ये बघा काय आहे, कठीण आणि मृदू खडक एकमेकास कसे आहेत, समांतर आहेत. खडकाची रचना आपण जशी धबधब्यांच्या केसमध्ये, वॉटरफॉलच्या केसमध्ये बघितलं, सरकता आणि स्थायी, तसंच इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कठीण आणि मृदू खडक एकमेकांना समांतर कसे आहेत, लंबवत आहे. व्हर्टिकली पॅरलल, वरती कसे होते, हॉरिझॉन्टली पॅरलल होते. मृदू खडकाचे अपक्षरण होते, पण कठीण खडक तसाच राहतो. बघा, हा कठीण खडक आहे, हा तसाच राहिला आणि मधल्या भागाचं इरोजन झालेलं आहे. त्याच्यामुळे जे भूरूप तयार होतं त्याला म्हणायचं यारदांग. ओके, पुढे जगातील सर्वात मोठे यारदांग कुठं आहे, लूफ वाळवंटामध्ये. इराणमध्ये एक लूफ वाळवंट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते सापडतं. पुढचा मुद्दा आहे, गोबीच्या वाळवंटात यारदांगचा पूर्ण विकास झाला आहे. लूफ वाळवंट आणि गोबी वाळवंट हे दोन मुद्दे यारदांगच्या बाबतीत लक्षात ठेवा. पुढचा आहे द्वीपगिरी, त्याला काय म्हणतो आपण, इन्सलबर्ग म्हणतोय. मृदू आणि कठीण खडकाच्या थरांपैकी मृदू खडकाचे अपवहन होतं. वरती मृदू खडक आहे, एखादा डोंगर आहे समजा, असं टेकडी आहे, त्याच्या वरच्या बाजूला काय आहे, मृदू खडक आहे, त्याची झीज होते आणि ते वाहून जात आहे, अपवाहन होत आहे आणि अपघर्षण होते, अपवहन आणि अपघर्षण होते. आणि कठीण खडक मात्र तिथेच शिल्लक राहतो. त्यानंतर जे पर्वत राहतंय त्याला आपण म्हणायचं द्वीपगिरी. येते म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की असा एक पर्वत आहे, याच्या वरच्या बाजूला जो आहे तो मृदू खडक आहे आणि आतल्या बाजूला जो आहे तो कठीण खडक आहे. आता अपक्षरण आणि अपवहन मुळे हा भाग जो आहे वरचा तो निघून जातो आणि आता फक्त खालचा भाग राहतोय. आता हा राहिलेला खालचा भाग आहे त्याला मी काय म्हणतो, द्वीपगिरी. ग्रानाइट आणि नीस प्रकारच्या खडकात इन्सलबर्ग मोठ्या प्रमाणात आढळतात, कारण त्यांची झीज कमी होते, ग्रानाइट आणि नीसची. त्यामुळे राहिलेला खडक कुठला असतो, मोस्ट ऑफ टाइम ग्रानाइट आणि नीस प्रकारचा असतो. हे त्याला द्वीपगिरी. पुढचा मुद्दा तुमचा आहे मेसा आणि बुट्टे. याला मेसा म्हणजे काय, स्पॅनिश भाषेमध्ये टेबल आहे. आता बघा पुढे, मृदू आणि कठीण खडकाचा क्षितिज समांतर थर असतात. वरचा कठीण थर, खालील मृदू थर. हे कशा प्रकारे झालं, जीवझेन सारखं. तशी रचना इथे आहे. मृदू खडकाची झीज होते, सपाट पृष्ठभाग व तीव्र उतार असणारी टेबल सारखी रचना बनते, त्यास म्हणायचं मेसा. याच्यामध्ये रचना तुमच्या लक्षात येऊ शकते, पण खडकांची रचना फक्त तुम्हाला कन्फ्युज करू शकते, मृदू कुठं आणि कठीण कुठं हे लक्षात घ्यायचं. पुढे मेसावरती अधिक अपक्षरण कार्य करून बुट्टे तयार होतात. त्याचा आकार लहान झाला तर काय होतात, बुटे तयार होतात. मेसा मोठा, बुटे छोटा, लक्षात ठेवायचं आहे. पुढे या, त्याच्यानंतर आहे भूस्तंभ आणि मात खांब. वारा आणि पाणी, इथं मात्र पाणी पण आलं, आतापर्यंत वारा बघितलाय. वारा आणि पाणी दोन्हींचे एकत्र कार्य घडून कठीण खडकाच्या सभोवतालचा मृदू खडक झिजून खांबासारखा आकार प्राप्त होतो. वरचा भाग कठीण असतो आणि पागोटे सारखं ते दिसतं. मगाशी आपण भूछत्र खडक बघितलं, त्याची उंची कमी असते. सिमिलर रचना तुम्हाला मातखांब किंवा भूस्तंभ मध्ये दिसते, त्याची उंची जास्त असते. खालचा जो निमुळता भाग आहे तो खूप लांब लचक असतो. यांना आपण हुडोस सुद्धा म्हणतो काही ठिकाणी. आणि उदाहरण काय तसं, फ्रान्समध्ये व्हलाउराया नावाचा भूस्तंभ, व्हलाउराया नावाचा भूस्तंभ आहे, त्याला हुडोस सुद्धा म्हणतो. हुडोस कुणाला म्हटलं जातं, डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं, हुडोस काय कशाला, मातखांब किंवा भूस्तंभला म्हटलं जातं. पुढे आपला आहे नैसर्गिक गवाक्ष आणि नैसर्गिक सेतू बघूया आपण. सतत एका दिशेने वारे वाहत असेल तर आता हे लक्षात घ्या, आपण इन्सलबर्ग बघितलं किंवा वातगृष्ट बघितलं, तिथं काय होतं, वारा सगळ्या दिशेने वाहतो. इथे मात्र वारा एकाच दिशेने वाहतो. वारा एका दिशेने वाहत असेल तर खडकावरती एकाच दिशेने आघात होऊन छिद्र पडतं, ते मोठे होऊन काय होतं, खिडकी तयार होते. समजा की तुमची असा एक खडक आहे आणि याला कंटिन्युअसली या बाजूने जर वारा येत असेल
आणि मधल्या भागातच त्याचं आघात मोठ्या प्रमाणे होत असेल तर इथे एक खिडकी तयार होते, एक होल तयार होतं, त्याला म्हणायचं आपण नैसर्गिक गवाक्ष. आणि हेच जर नैसर्गिक गवाक्ष अधिक अपक्षरण झालं तर पूल तयार होतो. कसा पूल तयार होईल? आता हेच जे काही सर्कल आहे ते मोठं होऊन असं होऊ शकतं आणि हा भाग झिजून जातोय. मग हा जो राहिलेला स्ट्रक्चर आहे तो पुलासारखा दिसतो, त्याला म्हणायचं नैसर्गिक सेतू. आधी गवाक्ष, त्याचं रूपांतरण सेतूमध्ये होतं. आणि वारा कसा आहे? एकाच दिशेनं आहे. सगळ्या दिशेनं असेल तर तसं निर्माणच होणार नाही होल. करेक्ट आहे. तर त्याचं उदाहरण काय आहे बघा, ओनॅकोमो पूल, उटाह, युएस मध्ये उटाहच्या ठिकाणी ओनॅकोमो नावाचं ठिकाण आहे, पूल आहे. आणि नैसर्गिक गवाक्ष मध्ये मात्र बघा युएसए मध्ये उटाह स्टेट मध्ये डेलिकेट आर्च आणि रेनबो ब्रिज आर्च असे दोन उदाहरणं आहेत. रेनबो ब्रिज आर्च आणि डेलिकेट आर्च. नेक्स्ट मुद्दा आपला आहे हमदा. हमदा म्हणजे काय बघा, वाऱ्याने वाळूचे कण वाहून नेल्यामुळे खडक उघडे पडतात. असे उघड्या पडलेल्या खडकाच्या विस्तृत भागाला आपण काय म्हणतो? हमदा. म्हणजे एक दगड आहे, त्या दगडावरती वाळू माती आहे, तिथून सगळंच वाहून घेऊन गेलं असेल तर ते नेकेड दिसणार तुम्हाला, तर त्या नेकेड भूखंडाला आपण काय म्हणतो? हमदा. आता पुढचा मुद्दा आपला आहे वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. आता बघूया. वाऱ्याच्या निक्षेपणामुळे काय होतं बघा, पहिला मुद्दा आहे तुमचा वालुकागिरी, त्याला आपण काय म्हणतो? सँड ड्यून्स म्हणतो. वाऱ्याच्या मार्गात अडथळा आला किंवा वाऱ्याचा वेग मंदवला तर वाळूचे निक्षेपण होऊन सँड ड्यून्स तयार होतात. पर्वत आहेत, वाळूचे पर्वत, बाकी काही नाही. त्याला अडथळा आला त्या ठिकाणी ते साठत जाऊन पर्वत बनतं. थर वाळवंट किती उंच आहे? 70 मीटर उंचापर्यंतचे तुम्हाला वालुकागिरी तिथे आढळतात. सहारा आणि इराणमध्ये मात्र 200 मीटर उंचीचे वालुकागिरी, युएसएच्या कोलोराडोमध्ये 300 मीटर उंचीचे वालुकागिरी तुम्हाला आढळतात. त्याच्या पुढे वालुकागिरी निर्मितीस आदर्श स्थिती काय आहे? म्हणजे सँड ड्यून्स साठी पहिला आहे वाळूचा पुरवठा असलाच पाहिजे मोठ्या प्रमाणात, दुसरा आहे वाऱ्याचा वेग, तिसरा आहे वाऱ्याच्या मार्गात अडथळे आले पाहिजेत, नाहीतरी साठणार कुठे. नेक्स्ट मुद्दा आहे वाऱ्याची दिशा. एकाच दिशेला असायला हवं त्या सगळ्या बाजूने हवाला हवं डोंगर बनायला? एक दिशा असेल तर वाळू बनू शकते का? सगळ्या बाजूने असेल तर काय होऊ शकतं? ते एका दिशेने असेल तर तिथून पुढे सरकणार नाही का? ते सरकत जाणार ना, बरोबर आहे. म्हणून ते सरकत जातात. हे मला नेक्स्ट तुम्हाला हा पॉईंट सांगायचा. खाली आपण जे बघतोय ना, एक दिशेमुळे असल्यामुळे ते पुढे सरकत जाणार आहे. सगळ्या दिशेने जर असेल तर काय होणार आहे? पर्वत बनणार नाही. त्याला कसाही आकार येईल, काय येईल, त्याला ते नीट व्यवस्थित रचना होणार नाही. तर वाळूच्या निक्षेपणाला योग्य स्थान असतं. योग्य स्थान म्हणजे काय? कुठेतरी आधीच तलाव आहे, एखादा खड्डा आहे किंवा अडथळा आणण्यासाठी मोठा दगड आहे, त्या ठिकाणी याचं संचयन होत असतं. वालुकागिरीचे स्थानांतरण बघा खाली. वालुकागिरी वाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत असते. वर्षाला 30 मीटर इतका अवरेज तिचा स्पीड आहे. पर्वत पुढे सरकते 30-30 मीटर वर्षाला. थर वाळवंटात ते उत्तरेकडे तर वायव्येकडे सरकत आहेत, व उत्तरेकडे व वायव्येकडे सरकत. आपलं जे थर वाळवंट आहे ते कुठे सरकतंय? उत्तर आणि वायव्य, म्हणजे कुठल्या दिशेला? पाकिस्तानच्या दिशेला सरकतंय. स्पीड कमी आहे तसा, फक्त स्पीड अधिक असला पाहिजे होता. 30 मीटर इतक्या अवरेज स्पीडने ते जात आहेत. पुढचा वालुकागिरीचे वर्गीकरण करत असताना बघा त्याच्या स्थानानुसार वालुकागिरी वाळवंटी भागातील समुद्रकिनारी पण बनेल ना. समुद्राच्या किनारी वाळवंट असेल तर तिथं समुद्रकिनारी, आणि नंतर आहे नदी काठीचे वाळवंट. तिन्ही प्रकारचे वाळवंट बनतात. पुढचा मुद्दा आपला आहे आकारानुसार. वातानुवर्ती अनुलंब, त्याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल. म्हणजे काय? वाऱ्याच्या दिशेने निक्षेपण होतं त्याला म्हणायचं वातानुवर्ती, वाताला अनुसरून. पुढचा पॉइंट आहे अनुप्रस्थ म्हणजे ट्रान्सवर्स. इथं काय? वाऱ्याच्या दिशेला काटकोनात बनतात. आणि त्याचा पुढचा आहे लंबवर्तुळाकार म्हणजे पॅराबोलिक. वारा जेव्हा अनेक दिशेने वाहतो तेव्हा पॅराबोलिक म्हटलं जातं. आता याच्यामध्ये वातानुवर्ती जे आहे लॉन्जिट्युडिनल, त्याला बघा अरबस्थानमध्ये काय म्हणतो आपण? सैफ म्हणतो, सैफ. तलवारी सारखा आकार येतो त्यामुळे आपण काय म्हणतो? सैफ. नेक्स्ट मुद्दा आपला आहे उर्मी चिन्हे, त्याला म्हणायचं रिपल वॉर्म. आपण जेव्हा राजस्थानचं रेगिस्तान दाखवलं जातं राजस्थानमध्ये तेव्हा हे दाखवतात, पहिलं चित्र हेच असतं. उर्मी चिन्हे, रॅपल मार्क्स. तुम्ही
मूवी कुठला तो आमिर खानचा? सरफरोश. सरफरोश मध्ये दाखवलं बघा ते. ओके. चंद्र. मंद वाऱ्याच्या मुळे बारीक माती आणि वाळूचे निक्षेपण होऊन कमी उंचीचे लाटांप्रमाणे रचना बनते. लाटांसारखी रचना आहे पण उंची कमी आहे, त्याला म्हणायचं उर्मी चिन्ह. ओके. रॅपल मार्क. ओके. 2 ते 3 सेंटीमीटर उंची असते फक्त, यांची जास्त नसते. ओके. वेगवान वाऱ्यात ते नाहीसे होतात. वारा कसा पाहिजे तुमचा? धीमा असला पाहिजे, तरच ते निर्माण होऊ शकतात. कॅलिफोर्नियामध्ये त्याला डेड व्हॅली पण म्हटलं जातं. एका ठिकाणी ते आढळतं. डेड व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हे उर्मी चिन्हे आढळतात. ओके. रॅपल मार्क्स. पुढचं आहे बारखान. बघूया. वाऱ्याच्या दिशेस काटकोनात वाळूचं निक्षेपण. ते दिशा लक्षात घ्या कसे? काटकोनात. ओके. आणि अर्धचंद्राकृती ड्यून्स बनतात. कशा? अर्धचंद्राकृती ड्यून्स इथे तयार होत आहेत. वारा जोरात वाहत असेल तर बारखानांची मालिकाच बनते. वाऱ्याच्या दिशेला मंद उतार तर विरुद्ध दिशेला कसा उतार आहे? तीव्र उतार आहे. हे ऑफकोर्स असणार आहे. त्या दिशेला वाळू येऊन साठत साठत जाणार आहे, त्याचा उतार दिसतो तुम्हाला. पण अपोजिट साईडला मात्र तीव्र उतार असतो, सरळ रेषा. ओके. टेकड्याचा पार्श्वभाग वाऱ्याच्या दिशेला कसा आहे? शिंगासारखा पुढे आलेला असतो. ओके. याचं चित्र आपण जेव्हा खाली बघू तुम्हाला लक्षात येईल. बारखान लक्षात ठेवा. फक्त मुद्दा काय? काटकोनात वाळूचं संचयन आहे. लोएस मैदान बद्दल बघा. अतिसूक्ष्म 0.02 mm ते 0.8 mm या रेंज मध्ये माती असते ती. त्या कणांचं निक्षेपण होऊन लोएस मैदान तयार होत आहे. आणि याचा रंग कसा आहे? फिक्कट पिवळ्या रंगाची माती असते. जर्मनीमध्ये अल्सेस नावाचा प्रांत आहे, त्याच्यात लोएस नावाचं एक गाव आहे, तिथं अशी रचना दिसते, म्हणून त्याचं नाव इतर सगळ्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. ओके. आता वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या क्रियेमुळे होणारी भूरूपे आता आपण बघूया. वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याचं कार्य, त्याच्यामुळे काय भूरूप होतात बघा. पहिलं भूरूप आहे तुमचं दुर्भूमी, त्याला काय म्हणतो आपण? बॅडलँड. ओके. पाण्याच्या प्रवाहामुळे खोल दऱ्याखोऱ्यांची निर्मिती होते आणि ओबड धोबड स्वरूप येतं. ओके. आता राजस्थानचा विचार करता तिथे काही डोंगर असणार आहे, त्याच्यामध्ये अचानकच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर ओबड धोबडपणा येतो. म्हणजे कुठे दरी तयार होते, कुठे पर्वत आहे तसं राहतं. त्यामुळे त्याची रचना अशी प्लेन वाली पण नसते आणि डोंगरासारखी पण नसते. ते ओबड धोबड आकार आला की त्याला म्हणायचं बॅडलँड. ओके. उदाहरण आहे डाकोटा राज्य वाळवंट. डाकोटा राज्य आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला आढळून येतं. पुढचा पॉइंट आपला बोल्सन मैदान. वाळवंटात जर आकस्मिक पाऊस पडला, झीज होऊन पर्वताचे मैदान बनते, त्यांना बोल्सन मैदान म्हणायचं. पर्वतच पूर्ण जातो आणि मैदान बनतं. तुम्ही काल बघितलं आणि आज जाऊन बघितलं तर कुठे आहे पर्वत? मैदान आहे. तर अशी काही घटना घडली त्याला म्हणायचं बोल्सन मैदान. ओके. अचानक पाऊस पडल्यामुळे आहे ते. उदाहरण काय? युएसए तील न्यू मेक्सिको मध्ये टेक्सास प्रांतात हे तुम्हाला आढळून येतं. त्याचा पुढचा आहे प्लाया. प्लायाला काय नाव आहे? लवण पटल. ओके. मराठी नाव काही काही नाव खूपच चांगली आहेत. लवण पटल. मग अशी आपण उर्मी चिन्हे बघितलं. ओके. मराठी नाव काही काही चांगली आहेत. वाळवंटात अखूड आणि अधून मधून वाहणाऱ्या नद्या अपक्षरणाने खोलगट भाग बनतात. त्यात पाणी साचून तलाव बनते जे क्षारयुक्त असते. तेव्हा जेव्हा पाणी आटून ते पांढऱ्या क्षाराचे मैदान बनते, त्यास म्हणायचं प्लाया. सिंपल. काय झालंय सुरुवातीला? तर काय झालंय? वाळवंटात नदी आहे, ती अपक्षरण करून एक खड्डा बनवते, त्याच्यात पाणी साचलंय, पाणी निघून जातं वाफून. निघून गेल्यानंतर खाली काय राहतं? मीठ राहतं. ओके. त्यावेळेस त्याला म्हणायचं प्लाया. ओके. लवण पटल. लवण म्हणजे मीठ. ओके. पुढं बजदा. बजदा काय बघा? पर्वताच्या पायथ्याशी जे जलओढ पंख बनतात. जलओढ पंख म्हणजे काय? पर्वताच्या पायथ्याशी निक्षेपण होऊन जे पंखाचा आकार तयार होतो त्यांना. ओके. तशा प्रकारच्या भूरूपास जलओढ पंख म्हणतो. ते अधिक निक्षेपणामुळे एकमेकास जोडून कमी उंचीचे मैदान तयार होते, त्यास म्हणजे बजदा. एकतर पर्वत आहे, पर्वताच्या पायथ्याशी जलोड पंख बनलेले आहेत. ओके. ते असे अनेक जलोड पंख एकमेकाशी कॉन्टॅक्ट मध्ये येऊन एक प्लेन मैदान तयार होतं. ओके. त्यावेळेस त्याला म्हणायचं बजदा. ओके. नेक्स्ट बघा. वरती आपण बोल्सन मैदान जसं बघितलं ना, हे पण एक मैदानच आहे, पण दोघांचं कारण वेगळं आहे. नेक्स्ट बघा पदभूमी किंवा शिलापद. पिडॉमेंट म्हणजे काय? पर्वताच्या पायथ्याशी काहीतरी होतंय. काय होतं बघा? पर्वताच्या पायथ्याचे अपक्षरण होऊन विस्तृत मैदान बनते, त्याला म्हणायचं शिलापद.
हे पर्वताच्या पायथ्याशी अपक्षरण होते. वरती पण मैदानच बनले, हे पण मैदानच आहे एक प्रकारचं, पण हे तर अपक्षरण, वरती काय निक्षेपण आहे, ते मुद्दे लक्षात घ्या. या मैदानावरती जलोढ त्रिभुजाचे आवरण तयार झालेले असते, म्हणून त्याला त्रिभुजयुक्त पंखायुक्त शिलापद म्हटलं जातं, किंवा फॅन टॉप्ड पिडॉमेंट सुद्धा म्हटलं जातं. फॅन टॉप्ड पिडॉमेंट. ओके. बजदा आणि शिलापद त्याचा डिफरन्स खाली काय दिलं बघा. बजदा आणि शिलापद दुरून सारखेच दिसतात, पण बजदा कशामुळे आहे, निक्षेपणामुळे, आणि शिलापद कशामुळे आहे, अपक्षरणामुळे तयार झालेलं आहे. ओके. तर एक मिनिट आपण काम करूया, समुद्र तटीय बघूया आणि मग इमेज बघू. तर आता इमेज बघायचं, एकदा समुद्र तटी संपवू आणि मग शेवटी सगळे आपण इमेजेस बघूया. ओके. त्यामध्ये बघा, समुद्र तटीय चक्राशी संबंधित भूरूपे आता आपण बघूया. यात काय आहे, कारके बघूया. त्याच्यामध्ये कारकांमध्ये तुमचा आहे भरती, ओहोटी, सागर प्रवाह आणि सागरीय लाटा आहेत. याची ही कारण आहेत, भरती, ओहोटी, सागर प्रवाह आणि सागरी लाटा, तिघांमुळे सुद्धा येऊ शकतं. यामुळे खडक फुटून लहान लहान तुकडे बनतात, जे सागराचे काय आहेत, शस्त्र आहेत. ओके. सागर किनाऱ्याशी संबंधित संज्ञा बघा. ओके. आता हे पुस्तकात असं आहे, समुद्र किनारा त्याने दिला नव्हता, सागर किनाराच दिला, त्यामुळे मी रिपीट केलंय. यात माझा काही हात नाही. ओके. सागर किनाऱ्याशी संबंधित संज्ञा काय आहे, किनारी रेषा, त्याला आपण काय म्हणतो, कोस्ट लाईन. ओके. भूभाग आणि जलभागाची मिलन रेषा, त्याला आपण म्हणतोय किनारी रेषा. ज्या ठिकाणी समुद्र आणि जमीन येतात त्या ठिकाणी काय म्हणतो, कोस्ट लाईन. नंतर आहे सागर तट, याला म्हणायचं आपण कोस्ट. ओके. किनारी रेषेपासून जमिनीकडचा जो भाग आहे, किनारा त्याचा जमिनीकडचा भाग, तिथं तो समुद्राकडचा भाग असं टाकू शकतो, त्याला म्हणायचं कोस्ट. कॉमन आहे आपलं, ते लक्षात येऊ शकतं. नेक्स्ट आहे सागर किनारा, म्हणजे काय आहे, भरती ओहोटीच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतोय सागर किनारा. म्हणजे सागर किनारा कोस्टचा सब पार्ट असू शकतो का, शोर हे कोस्टचं सबसेट आहे का, आहे ना. ओके. ते लक्षात घ्या फक्त, तट आणि किनाराचा डिफरन्स. आता शोर मध्ये बघा, सागर किनाऱ्यामध्ये एक असतं पश्च तट, त्याला आपण म्हणतो बॅक शोर. दुसरा आहे अग्रतट, त्याला म्हणतो आपण फोर शोर. त्याच्यानंतर आहे अपतट, त्याला म्हणतो आपण ऑफ शोर. ओके. आता पहिलं बॅक शोर बद्दल बघू. सरासरी समुद्र सपाटीपासून सागरी किनाऱ्यापर्यंतचा भाग, ओके, और सरासरी समुद्र सपाटीपासून ते भरतीच्या अंतिम मर्यादेपर्यंतचा भाग, ह्याला म्हणायचं आपण बॅक शोर. म्हणजे कुठल्या बाजूला, समुद्राच्या बाजूला आहे का जमिनीच्या बाजूला आहे, ते जमिनीच्या बाजूला आहे. जमिनीच्या बाजूला असेल तर त्याला काय म्हणायचं, बॅक शोर म्हणायचं. ओके. भरती आहे ना, सरासरी समुद्र सपाटीपासून भरतीच्या अंतिम मर्यादेपर्यंत, ओहोटी भरती, भरती आपल्या बाजूला असते, जमिनीकडे असते. ओके. नेक्स्ट, सरासरी समुद्र सपाटीपासून ओहोटीच्या अंतिम मर्यादेपर्यंत, मग हे कुठं झालं, समुद्राचा. ओके. हे झालं तुमचं फॉर शोर आणि बॅक शोर. ऑफ शोर काय बघा, फॉर शोर ते समुद्र बुड जमिनीपर्यंत. फॉर शोर म्हणजे ओहोटीची जी लाईन आहे तिथून परत आपल्याला खाली कुठं जायचं आहे, समुद्र बुड जमिनीपर्यंत जायचं आहे. म्हणजे जमीन कुठपर्यंत समुद्रात घुसली तिथपर्यंत आपण गेली की आपल्याला सापडतं ऑफ शोर. हे तिन्ही लक्षात ठेवा, एकमेकांच्या डेफिनेशन एक्सचेंज करून देतात ते. ओके. पुढचा, सागर किनाऱ्याच्या स्वरूपात बदल घडवून आणणारे घटक कोणकोणते आहेत. सागर किनाऱ्यामध्ये घटक घडणारे, लाटा, भरती ओहोटी, सागरी प्रवाह. ओके. सागर किनाऱ्याची खडक रचना, सागर किनाऱ्याची स्थिरता व अस्थिरता, प्रवाळ खडक, हिमनग आणि ज्वालामुखीचा उद्रेक आणि सांस्कृतिक गोष्टी, त्याच्यामध्ये आपण बंदरांची निर्मिती करतो किंवा तटबंदी बांधतो, यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता सागरी लाटांचे अपक्षरण कार्य बघूया. एक आहे हायड्रॉलिक ऍक्शन, जे की आपण नद्यांच्या केसमध्ये पण बघितलेलं आहे. दुसरं आहे अपघर्षण, काय आहे ते, खडकांची एकमेकांवरचं घर्षण आहे. सन्निघर्षण काय आहे, खडकांचा आजूबाजूच्या भूखंडावरती अपघर्षण आहे, घर्षण आहे. आणि त्याच्यानंतर आहे केमिकल ऍक्शन. वाऱ्याच्या केसमध्ये केमिकल ऍक्शन आले की तुम्ही ते एलिमिनेट केलं पाहिजे, आणि सागरी लाटा आले की केमिकल ऍक्शन टाकलं पाहिजे, आणि नद्यांच्या केसमध्ये पण तुम्हाला केमिकल ऍक्शन टाकता आलं पाहिजे. ओके. हे कार्य कसं केलं जातं हे लक्षात ठेवा. सगळीकडे एका दुसरा पॉईंट डिफरन्स असेल, बाकीचे सगळे सेमच आहे. पुढे बघा, सागरी लाटांचं अपक्षरण कार्य होऊन निर्मित होणारे भूरूप आता बघूया अपक्षरणवाले. एक आहे तुमचा आखात किंवा भूशीर. आखात म्हणजे काय, बे. भूशीर म्हणजे काय,
हेडलँड किंवा प्रोमोन्टोरीज, काय नाव त्याला, प्रोमोन्टोरीज पण म्हटलं जातं. आता काल आपण मानवी वसाहतीचा अभ्यास करत असताना अशा ठिकाणी कुठल्या प्रकारची वसाहत बनली होती? भूशिरावरती ऍरो बाणाकृती आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट अर्धवर्तुळाकार कोनाडे, त्याला आपण काय म्हणतो? कोव्ज. ओके. आणि समुद्रकडा म्हणजे काय? सी क्लिफ. त्याच्यानंतर आहे तुमचा सागरी गुहा, त्याला आपण काय म्हणतो? सी केव. आणि धमी छिद्र किंवा नैसर्गिक चिमणी, त्याला काय म्हणतो आपण? धमी छिद्रला काय म्हणतो? ब्लो होल. आणि नॅचरल चिमणी. ओके. आणि सहावा आहे नैसर्गिक कमानी किंवा सागरी कमानी, के सी आर्च. सागरी स्तंभ किंवा अवशिष्ट स्तंभ नेक्स्ट आहे. सागरी स्तंभाला आपण काय म्हणतो? स्टॅक. आणि अवशिष्ट स्तंभाला काय म्हणतो? स्टंप. आणि तरंगरसित चबुतरा, वेव्ह कट प्लॅटफॉर्म आणि खाडीचा किनारा म्हणजे ईश्वरी कोस्ट. ओके. असे 9 प्रकारचे अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारे घटक आहेत. ओके. त्याच्यानंतर निक्षेपण, हा हे भूगोल इंटरेस्टेड लोक जे असतात किंवा भूगोल अभ्यासकांना कधीही आपल्या बरोबर फिरायला जाताना घेऊन जाऊ नका. लास्ट टाइम आम्ही गेलो, आमच्यावर आमचा एक मित्र होता, तो आम्हाला दाखवायचा हे काय आहे ते तरंग गर्षित चबुतरा आहे, हे तरंग निर्मित चबुतरा. अरे राहू दे, आम्हाला नेचर बघू दे. त्यामुळे त्यांना घेऊन जाऊ नका. गेलात तरी त्यांना सांगितलं शांत बस. ओके. पुढचं निक्षेपण म्हणावं काय होतं बघा. तिथे आहे तरंग निर्मित चबुतरा. नावातून कळतं निर्मित आणि घर्षित. घर्षित आलं की काय? अपक्षरण आहे. पुढे आहे पुळण. पुळण म्हणजे बीचेस. त्याच्यानंतर दांडे म्हणजे सँड बार्स. भूसंलग्न दांडा म्हणजे काय? स्पीड्स. ओके. सागर किनारी वालुका गिरी आणि हाफ नेरुंग कोस्ट. ओके. तर हे सगळे आपण 1 बाय 1 बघूया. पहिलं आपण बघूया आखात आणि भूशीत. ओके. अपक्षरणामुळे निर्माण होणारे. याच्यात काय? समुद्राच्या किनारी कठीण आणि मृदू खडक असते. मृदू खडकाची झीज होऊन ज्यात पाणी शिरते त्यास काय म्हणायचं? आखात. ओके. आणि तर कठीण खडक झिजत नाही, त्यामुळे तो समुद्रात घुसल्यासारखा दिसतो, त्याला काय म्हणायचं? भूसीर. आखात आणि भूसीर. ओके. आपलं सगळ्यात बेस्ट उदाहरण कुठलं आहे? खंबाताचे आखात आणि खाली कन्याकुमारीच्या बाजूला जे आहे भूसीरचं एक चांगलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढे अर्धवर्तुळाकार कोनाडे बघा. ओके. अर्धवर्तुळाकार कोनाडे म्हणजे काय? कोनाडा आहे पण अर्धवर्तुळाकार आहे. फक्त 2 कठीण खडकाच्या थरांमध्ये मृदू खडक आहे. 2 कठीण खडक आहेत, त्याच्यामध्ये मृदू खडक आहे. अशी रचना असू शकते. हे 2 कठीण खडक झाले तुमचे आणि मधल्या भागात जो आहे तुमचा तो मृदू खडक आहे. ओके. तेव्हा त्याचे अपक्षरण होते. म्हणजे हे काय आहे? तुम्ही समुद्र किनारा बघताय. ओके. आणि मधल्या खडकाचं अपक्षरण जास्त होणार आहे मृदू असल्यामुळे. ओके. आणि याच्यात अपक्षरण होऊन काय होतंय? त्याच्यात पाणी शिरतंय आणि अपक्षरण वाढतंय आणि त्याचं काय होतंय? अर्धवर्तुळाकार असा एखादा कोनाडा बनतो. इथलं अपक्षरण होऊन ते निघून जात आहे. ओके. इथं जर कोनाडा बनलाय त्याला आपण म्हणायचं अर्धवर्तुळाकार कोनाडा. कुठं बनतोय तो? मृदू खडकामध्ये बनतो. ओके. ब्रिटनच्या दक्षिण किनाऱ्यावरती ते मोठ्या प्रमाणात आढळतात. दक्षिण किनारा. आता पुढं समुद्र कडा, त्याला काय म्हणतो आपण? सी क्लिफ. समुद्र किनाऱ्याचा भाग एकाच खडकापासून बनलेला असतो तेव्हा काय बनतंय? समुद्र कडा. आणि वरती अर्धवर्तुळाकार कोनाडे कधी आहे? मृदू कठीण दोन्ही प्रकारचे खडक आहेत. ओके. आणि हे कुठं सापडतंय? ब्रिटनचा उत्तर किनाऱ्यावरती सापडत आहे. ओके. दक्षिण उत्तर लक्षात ठेवा, एक्सचेंज केलं तर ते गडबड झाली नाही पाहिजे. कोनाडे दक्षिणला आणि समुद्रकडा उत्तरेला. ओके. पुढे सागरी गुहा. ओके. लाटांच्या खडकाच्या पायथ्याशी आघात होऊन आधी एक कपार बनते. ओके. वरती जसं आपण कोनाड बघितलं तसे कपार बनते आधी. त्यात पाणी शिरून चक्राकार गतीने अपक्षरण होते. त्यातून काय बनते? सागरी गुहा. सुरुवातीची जी कपार आहे तीच मोठं होऊन काय म्हणते? गुहा बनते. ओके. पुढे बघा धमी छिद्र किंवा नैसर्गिक चिमणी. ओके. धमी छिद्र बद्दल बघा. गुहेत अडकलेली हवा बाहेर पडण्याच्या प्रयत्नात छतास भेगा पडते. आता वरचं जे गुहा तयार झालं याच्यात हवा अडकणार आहे आणि त्याला कुठेतरी बाहेर पडायला मार्ग असा असणार आहे. कुठेतरी त्याला एक व्हेंट दिसली, भेग दिसलं तर त्यातून ती बाहेर पडते. ओके. त्या छतास भेगा पडते आणि त्याचं रूपांतर काय होतं? छिद्रात. सुरुवातीला भेग आहे, ते हळूहळू काय होतं? असं मोठं छिद्र तयार होतं. तेव्हा त्याला काय म्हणायचं? धमी छिद्र. आणि त्याच्यातून सीळ घाटल्याप्रमाणे आवाज येतो, म्हणजे सिट्टी मारल्यासारखा त्याचा आवाज येतो. ओके. त्याला नैसर्गिक चिमणी किंवा धमी छिद्र सुद्धा म्हटलं जातं. स्कॉटलंडच्या केथनेसच्या किनारा येथील गुहेच्या छपरास
द डेव्हिल्स ब्रिज म्हटलं जातं. ओके, द डेव्हिल्स ब्रिज कुठे आहे? स्कॉटलंड मध्ये. ते काय आहे? धमीछिद्र किंवा नैसर्गिक चिमणी आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा आपला आहे सागरी कमान बघूया. ओके, समुद्र किनाऱ्याचा भूभाग पर्वताप्रमाणे समुद्रात घुसल्यासारखा असतो. ओके, म्हणजे इन जनरली कसं असतं, जर असा समुद्र असेल समजा, इकडे बाजूला समुद्र आहे आणि तुमचं इथूनच एखादं पर्वत आतमध्ये आलंय. ओके, पर्वतरांग आतमध्ये आलेली आहे, तेव्हा काय होतं? त्यावरती दोन्ही बाजूनी लाटांचा आघात होतोय पर्वतावरती, ज्याची गुहा बनते. मग इथं जो पहिल्यांदा छिद्र होत आहे, मग त्याची गुहा बनून इथं पूर्ण असा एक गॅप तयार होतो पर्वताच्या मधल्या भागामध्ये. नंतर त्याला एक कमानीचाच आकार येतो. वरच्या बाजूला पर्वत आहे आणि खालच्या बाजूने तुम्ही आरपार जाऊ शकता. जसं की आपण रेल्वेच्या ट्रॅक मध्ये जात असताना तुम्ही बघतो, आपण पर्वत खोदून खालच्या बाजूला गुहा करतो, तसं ते आहे. ते सागरी कमान. पुढे बघा सागरी स्तंभ. वरची जी कमान आहे त्याच केसचं काय होतं? त्या कमानीची अधिक झीज होते. हे अधिक झीज होऊन जे वरचं छत असतं ते छत कोसळलं की मग त्याच्या दोन्ही बाजूला जे काही तुम्हाला पर्वताचा भाग राहिलेला दिसतो ते सागरी स्तंभासारखं तुम्हाला दिसतं. ओके, आणि त्याला म्हणायचं स्टॅक. जे ते काय असतात? स्तंभासारखे दिसतात त्याला. याचं उदाहरण काय बघा, नॉर्वेच्या मलॉय नावाचं एक बेट आहे, त्याच्या जवळ तुम्हाला ओल्ड मॅन ऑफ हॉय नावाचं ठिकाण आहे. ओल्ड मॅन ऑफ हॉय ते काय आहे? सागरी स्तंभ आहे. ऑर्किनीज स्कॉटलंड. कुठे? ऑर्किनीज स्कॉटलंड मध्ये 150 मीटर उंच आणि तो कसा आहे? लाल वाळूचा बनलेला आहे. आता पुढे जे वरचा आपण सागरी स्तंभ बघितलं त्याचं परत अपक्षरण होतं आणि त्याची उंची कमी कमी होत जाते. मग त्याची उंची कमी झाल्यामुळे काय बनतंय? अवशिष्ट स्तंभ किंवा त्याला म्हणायचं स्टंप त्याला म्हटलं जातं. आणि ते तुम्हाला सापडतं कुठं? स्कॉटलंडच्या किनाऱ्यावरती तुम्हाला आढळून येतं. त्याचा पुढचा मुद्दा आपला आहे तो आहे तरंग घर्षित चबुतराचा. ओके, तरंग घर्षित चबुतरामध्ये बघा लाटांच्या आघातामुळे समुद्रकडचा पायथ्याचा भाग झिजतो. ओके, आणि त्यावरील कड्यांचा भाग कोसळतो. अशा प्रकारे समुद्रकडा मागे सरकत जाऊन सागराकडे उतार असणारा एक मंच तयार होतो. त्याला म्हणायचं तरंग घर्षित चबुतरा. म्हणजे काय होत असणार आहे? समजा की ही आहे तुमची किनाराचा भाग. ओके, आणि इकडे तुमचा समुद्राचा भाग आहे. ओके, हे एक इमेज समजा आणि याच्यावरती तुमचा समुद्र येऊन आपटतोय. राईट. ओके, आणि सुरुवातीचा इकडचा जो भाग आहे एवढा तो अपघर्षित होणार आहे. ओके, मग काही दिवसानंतर बी चित्र तयार होऊ शकतं. आता ही जी साईज आहे ती छोटी होणार आहे एवढी. ओके, आणि ही खालचा जो भाग आहे तो तुम्हाला इथं वाढून मिळाला ना, बरोबर आहे? तेवढा भाग घर्षित होऊन गेलाय. पुढे परत तसंच करत 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 असं पण होऊ शकतं, हा भाग वाढत जातो असं घर्षित होणारा, आणि हा जो पडलेला भाग आहे तो पाण्याबरोबर वाहून जातो. ओके, आणि इथं तुम्हाला एक चबुतरा तयार होतोय. ओके, मग या चबुतराला आपण काय म्हणतोय? तरंग घर्षित चबुतरा. समुद्राची भिंत पडत जाते घर्षणामुळे आणि तो भाग पडलेला भाग समुद्रात वाहून जातो. तिथं तुम्हाला एक प्लेन तयार होतो, त्याला थोडासा उतार असतो, थोडासा टिल्ट असतो, त्याला म्हणायचं तरंग घर्षित चबुतरा. ओके, तुम्हाला कुठं सापडतं? ते हरिहरेश्वरचा किनारा जो आपल्या कोकणाकडे आहे तो तरंग घर्षित चबुतराचा आहे. तरंग घर्षित चबुतरालाच काय म्हणतो आपण? फॉर शोर. मगाशी बॅक शोर, फॉर शोर आपण बघितलं ना. ओके, तर त्याला आपण म्हणतो फॉर शोर. ओके, पुढचा भाग आहे खाडीचा किनारा. मुखाकडून नदीत समुद्राचे पाणी शिरते व खाडी बनते. ओके, जिथे नदी बरोबर वाहून आलेला गाळ कमी आहे तिथेच खाडी बनणार आहे. ओके, खाडी जास्त खोल असल्यावर उत्तम बंदरे बनतात. ज्या ठिकाणी खाडी खोल आहे तिथं उत्तम बंदरे बनतात. थेम्स नदीवरील लंडन आणि हुगळी नदीवरील कोलकाता त्याचं उदाहरण चांगलं आहे. नेक्स्ट आपला पॉइंट आहे सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे. आता आपण अपक्षरण बघितले, आता आपण बघतोय निक्षेपण. तरंग घर्षित चबुतरा बघा, तरंग निर्मित, सॉरी, वरती आपण तरंग घर्षित बघितलं, आता निर्मित बघतोय. ओके, समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेले निक्षेपित किंवा गाळ हे प्रतिगामी लाटांमुळे पुन्हा समुद्राच्या दिशेने वाहते. म्हणजे आलेली लाट परत जाताना काय घेऊन जाते? गाळ घेऊन जाते. जे फोडलेले दगड आहेत ते घेऊन जाते परत. ओके, आणि समुद्रबुड जमिनीवरती निक्षेपित करते. बरोबर आहे? त्याचा समुद्रबुड जमीन सापडते त्या ठिकाणी ते निक्षेपण करणार आहे. तिथे तरंग निर्मित चबुतरा बनतोय. म्हणजे तरंग निर्मित चबुतरा कुठे आहे? समुद्रबुड जमिनीवरती आहे. आणि तो कुठला किनारा आहे? परस्त किनारा. त्याला आपण काय म्हणतो? ऑफ शोर. ऑफ शोर वरती काय बनतंय? तरंग निर्मित चबुतरा. आणि मगाशी फॉर शोर वरती काय बनलं होतं? तरंग घर्षित चबुतरा. हे लक्षात घ्या. ओके,
आणि याचं उदाहरण आहे पश्चिम नॉर्वेमध्ये स्ट्रँड फ्लॅट चबुतरा. ओके. नेक्स्ट तुमचा आहे पुळण. पुळण म्हणजे काय? बीच. ओके. समुद्र किनाऱ्याजवळ उथळ भागात किनाऱ्याच्या समांतर गाळाचे निक्षेपण होऊन पुळण तयार होते. ओके. उथळ भागात होते. ओके. पुढे बघा, तरंग घर्षित चबुतरावरती पुळण बनतात. कशावरती? तरंग घर्षित चबुतरावरती म्हणजे कशावरती? फोरशोर वरती बनतात. आलं का लक्षात तुम्हाला? पुढे बघा, उदाहरण काय त्याचे? गोव्यामध्ये कोलवा बीच आणि कलंगुट बीच त्याचं उदाहरण आहे. ओके. आतापर्यंत गेले असेल तर ते लक्षात घ्या, ते पुळण आहे, बीच आहे. ओके. त्याच्यानंतर मेक्सिको मध्ये कुठला आहे? मियामी नावाचे एक बीच फेमस आहे. आणि ते गणपतीपुळे, खूप सारे उदाहरण असतात. ओके. त्याच्यानंतर पुढचं पुळणाचे प्रकार बघा, लघु पुळण, आग्रखाडी पुळण, अर्धवर्तुळाकार पुळण, असे वेगवेगळे पुळणाचे प्रकार आहेत. पॉकेट बीच, बे हेड बीच आणि अर्धवर्तुळाकारला तुम्ही काही सेमी सर्क्युलर वगैरे काय नाव देतं ते द्या. असे इतके सगळे पुळणाचे प्रकार आहेत. ओके. त्याच्या पुढचं नेक्स्ट आहे आपलं वाळूचे दांडे. परस्त किनाऱ्यावरती, परस्त किनारा म्हणजे कुठला? ऑफशोर वरती. ऑफशोर म्हणजे समुद्रबुड जमिनीवरती. ऑफशोर किनाऱ्यावरती गाळाचे निक्षेपण वाढत जाऊन किनाऱ्याला समांतर अशी टेकड्यांची रचना आहे. किनाऱ्याला समांतर टेकड्यांची एक रांग दिसते, त्याला म्हणायचं वाळूचे दांडे. आणि याचं उदाहरण आपल्याकडे श्रीवर्धन, रेवदंडा वगैरे आहे. आणि जर फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती तर तुम्हाला 160 किलोमीटरचे सँड बार दिसून येतात. पुढचा मुद्दा आहे खाजन, त्याला आपण लगून सुद्धा म्हणतो. सँड बार दांडे किंवा किनाऱ्याच्या मधल्या भागात समुद्राचे पाणी साचून सरोवर बनते. सँड बार आणि किनारा, किनाऱ्याला पॅरलल आहेत ना सँड बार आणि किनारा, याच्यामध्ये जर पाणी साठलं तर ते काय होतं? खाजन तयार होतं. त्याचं उदाहरण काय आहे? पुलिकित, वेंबनाड आणि चिल्का. चिल्का ओरिसामध्ये, वेंबनाड कर्नाटक केरळामध्ये आणि पुलिकित आहे तुमच्या तमिळनाडू. आता पुढचा भूसंलग्न दांडे. वरचे जे दांडे आहेत ते भूमीशी संलग्न असले की त्याला काय म्हणायचं? भूसंलग्न दांडे. त्यातला पहिला प्रकार बघूया आपण, हुक. हुक मध्ये काय? वाळूच्या दांड्याचा समुद्राकडचा भाग वक्र होऊन किनाऱ्याकडे वळलेला असतो. वक्र झालाय आणि कुठे वळलाय? किनाऱ्याकडे. हे झालं तुमचं हुक. कंपाऊंड हुक म्हणजे काय? अनेक हुकची मालिका आली की कंपाऊंड हुक आहे. त्याच्यानंतर काय? लूप्ड, दांड्याच्या अंकुशाचा आकार आला की त्याला म्हणायचं लूप्ड. त्याचा पुढे आहे कनेक्टिंग बार, किनाऱ्याकडून सागराकडे आणि सागरी बेटाकडून किनाऱ्याकडे जाणारे वाळूचे दांडे जोडले जाऊन कनेक्टिंग बार तयार होतात. बरोबर आहे तुम्हाला? बेट आणि किनारा एकमेकांना जोडला जातो या बार्स. ओके. त्याला कनेक्टिंग बार म्हणतो. आणि इटलीमध्ये त्याला काय म्हणतात? टोम्बोलो. इटलीमध्ये त्याला टोम्बोलो म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे समुद्र किनारी वालुकागिरी. किनाऱ्यावरील वाळूचे वारे वहन करून नंतर काही ठिकाणी निक्षेपण करून टेकड्या बनतात. ओके. हे समुद्राच्या लाटांमुळेच होत आहे. ओके. किंवा वारांमुळे पण होत आहे. बीच जे आहे, बीच वरती वाळू असते, त्याचं वहन वाऱ्यामुळे होत आहे. पुढचा मुद्दा हाफ नेहरू, लक्षात ठेवा. वाळूचा दांडा आणि मुख्य किनारा यामधील उथळ जलाशयास म्हणजे काय? खाजन जे आहे ते जर उथळ असेल त्याला जर्मनी भाषेत काय म्हणायचं? हाफ म्हणायचं. तर जो वाळूचा दांडा आहे त्याला काय म्हणायचं? नेहरू म्हणायचं. ते उलट करू शकतात. कशाला हाफ आणि कशाला नेहरू केलं बघा. हाफ म्हणजे काय आहे? खाजन सरोवरासारखं आहे. समुद्र किनाऱ्याचे वर्गीकरण आपण बघूया. ओके. समुद्र किनाऱ्याचं वर्गीकरण बघा, एक तुमचा आहे निमग्न किनारा, दुसरा आहे उमग्न किनारा, तटस्थ किनारा आणि संयुक्त किनारा. निमग्न काय? कोस्ट ऑफ सबमर्जन्स. उन्मग्न काय आहे? कोस्ट ऑफ इमर्जन्स. तटस्थ नॅचरल किनारा, सॉरी न्यूट्रल किनारा. न्यूट्रल किनाऱ्याचे उदाहरण बघा, उत्तर सायबेरियाचा किनारा आणि उत्तर जर्मनीचा किनारा हा न्यूट्रल किनारा आहे. ओके. निमग्न व उन्मग्न याची दोन्ही पण ते नसतात, त्याला म्हणायचं न्यूट्रल. आणि संयुक्त कंपाऊंड मध्ये काय? दोन्हीचे फ्युचर दिसणार आहेत, नावावरूनच क्लिअर आहे. त्याचं उदाहरण काय? युएसए मध्ये आहे तुमचा मेन किनारा, मेनच आहे का ते, आणि दुसरा आहे नॉर्थ कॅरोलिनचा किनारा. हे युएसए मधले दोन उदाहरण आहेत कंपाऊंड कोस्टचे. ओके. आता याच्यातला आपण निमग्न किनारा बघू, कोस्ट ऑफ सबमर्जन्स. त्याची निर्मिती बघा, किनाऱ्याचा भाग खचल्यामुळे याची निर्मिती होते. सबमर्जन्स आहे, नावातूनच क्लिअर होतं किनाऱ्याचा भाग खचलाय. हिमावरण वितळून जलपातळी किंवा समुद्र पातळी वाढली तर, एक तर भाग खचणं किंवा समुद्राची पातळी वाढणं, या दोन कारणामुळे सबमर्ज किनारा तयार होतोय. आता त्याचं वैशिष्ट्य काय आहे बघा,
नद्यांच्या मुखाकडचा भाग खचल्यामुळे आखात आणि खाड्या बनतात. नद्याकडचा भाग खचलाय ना. पुढे किनाऱ्यावरती नैसर्गिक बंधने निर्माण होतात. बुडालेले डोंगराच्या माथ्याचे भाग बेटांसारखे दिसतात. हे झालं तुमच्या निमग्न कॉस्ट ऑफ सबमर्जन्सी उदाहरण. त्याची प्रकार काय आहेत? एक आहे रिया किनारा, फियॉर्ड किनारा आणि डाल्मेशियनचा किनारा. आता यातला आपण पहिला बघूया रिया किनाऱ्याबद्दल. नदीच्या मुखाकडचा भाग खचल्याने वा हिमनदीच्या मुखाकडील अपक्षरणामुळे तो भाग खोल असतो. या भागात समुद्राचे पाणी नदीत घुसते. नदीकडचा भाग खचलाय, नद्याकडच्या बाजूला उतार आहे, तिकडे समुद्राचं पाणी घुसतंय. तर उदाहरण काय बघा, नॉर्थ वेस्ट फ्रान्स, नॉर्थ वेस्ट स्पेन आणि साऊथ वेस्ट इंग्लंडच्या ठिकाणी तुम्हाला रिया किनारे आढळतात. फियॉर्ड किनारा जसं आपण मगाशी बघितलं तसं किनाऱ्यावरील जमिनीकडच्या भागात खोल व लांब निरुंद अशा उपसागरांना आपण काय म्हणतो? फियॉर्ड किनारा. उपसागरच तिकडे बनतात. ओके. आणि उदाहरण काय तिकडे? नॉर्वे, स्कॉटलंड, न्यूझीलंड या ठिकाणी जनरली हिमनदीमुळे हे तयार होतात. ओके. आता फियॉर्डची वैशिष्ट्य बघा, किनाऱ्याचा तळभाग खडकाळ आणि खोल आहे. सागराच्या बाजूला पाण्याची खोली कमी तर जमिनीकडे जास्त आहे. बरोबर आहे, हे आपण फियॉर्ड बघताना मगाशी पाहिलं होतं. त्याच्यानंतर आहे किनाऱ्याच्या तोंडाशी खडकाळ बेटे आहेत. किनाऱ्याचा भाग जमिनीकडे चिंचोळा आहे आणि फियॉर्ड मधील पाणी कसं आहे? शांत आहे. उत्तम बंदरे बनू शकत नाहीत, कारण काय? किनाऱ्याच्या कडा खूपच उंच असतात आणि मासेमारीसाठी मात्र उत्तम आहे, कारण शांत प्रदेश असल्यामुळे. पुढचा एक प्रकार आहे तो आहे आपला डाल्मेशियनचा किनारा. युगास्लावियामधील ऍड्रियाटिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरती डाल्मेशियन नावाच्या प्रदेशाची किनारपट्टी वेगळ्याच प्रकारची आहे. तिथं जे भूरूप दिसतं ते तुम्हाला दुसरीकडे दिसले त्याला म्हणायचं डाल्मेशियनचा प्रकार. उदाहरणार्थ काय बघा, ब्रिटिश कोलंबिया आणि दक्षिण चिलीमध्ये तुम्हाला आढळतात. किनाऱ्याला समांतर अशा डोंगर रांगा असतात. भू हालचालीमुळे पाण्याखाली खेचलेले असतात, पाण्याखाली खचलेले असतात, पाण्याखाली गेले असतात. काय? हे डोंगर रांगा पाण्याखाली गेलेले आहेत. त्यांच्या डोंगर माथ्याचे भाग बेट्यांच्या स्वरूपात तुम्हाला वरती दिसतात. डोंगर रांगांच्या सकल भागात पाणी शिरून लांब असे सरोवरे बनलेली असतात. एकतर डोंगर थोडेफार खाली बुडलेले असतात, पाण्यात बेट दिसतात आणि त्या बेटांवरती तुम्हाला काय दिसतंय? सरोवरे दिसत आहेत. अशी रचना असेल तर त्याला म्हणायचं डाल्मेशियनचा किनारा. किनाऱ्याला समांतर अशी बेटांची रांग दिसते. किनाऱ्याचा सभोवतालचा भाग डोंगराळ असल्याने बंदरे बनत नाहीत आणि वाहतूक ही इथे कठीण असते. आता हे जरा तुमचं सबमर्जन्स. आता आपण इमर्जन्स बघूया, उन्मग्न. उन्मग्न किनारा बघा काय आहे? भू हालचालीमुळे समुद्र किनाऱ्याचा भाग उंचवतो. मगाशी खचलाय, आता उंचवलाय, किंवा सागर जलाची पातळी खाली जाते, तेव्हा तयार होतो तुमचा उन्मग्न किनारा. याच्यामध्ये अपलँड इमर्जन्स कोस्ट आणि लोलँड इमर्जन्स कोस्ट असे दोन गोष्टी आहेत. इमर्जन्स कुठल्या गोष्टीवरून आहे? जर अपलँड इमर्जन्स असेल तर काय होतंय? किनाऱ्यावरील पर्वते, टेकडे, उंच पठारे यांचे भाग उंचवतात. ओके. नेक्स्ट, लाटांच्या अपक्षरण कार्यापासून ते सुरक्षित असतात. अजून उंचवले, सुरक्षित राहिले. पुढे त्याच्यात काय दिसतं तुम्हाला? तरंगर्षित चबुतरे, गुहा, स्तंभ असे भूरूपे उघडी पडतात. ओके. काय बघते आपण? अपलँड वरती आलाय ना, त्यामुळे काय? तरंग घर्षित आहे. आणि गुहा आणि स्तंभ कुठं करतायत? समुद्राच्या कड्यामध्ये तयार होतात, त्यामुळे तो भाग उंचवल्यामुळे तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसायला लागतात. ओके. उदाहरणार्थ काय बघा, भूमध्य समुद्राचा किनारा जो आहे तो अपलँड इमर्जन्स कोस्टचा प्रकार आहे. तिथे तुम्हाला तरंग घर्षित चबुतरा समुद्र सपाटीपासून 15 मीटर उंच गेलेला दिसतोय. त्याच्या पुढे पुळण आहे. ओके. बीच मोठ्या प्रमाणात इथे आढळतात. आता लो लँड कडे या. समुद्रबूड जमिनीचा भाग उंचवतो. कोण उंचवते? ऑफशोर उंचवते. आणि तुम्ही लेफ्टला बघितलं तिथं बॅक आणि फ्रंट शोर उंचवतात. ओके. इथे काय दिसतं? वाळूचे दांडे, भूसंलग्न दांडे, वाळूच्या टेकड्या, पुळण, खाजन सरोवर आणि दलदलीचा भाग दिसत असतो. आणि उदाहरण आहे तुमचं युएसएचा पूर्व किनारा आणि मेक्सिकोचे आखात. ठीक आहे. अशा प्रकारे सगळे भूरूप तर आपण आता बघितलेली आहेत. ओके. आता ही जी लेफ्ट साइडची इमेज आहे ती अंतर्गत अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे, तो आपण नंतर बघू. हे आपण आज बघितलेलं नाहीये. तुम्ही राईट साइडला या.
नदीच्या पुनर्जीवनामुळे निर्मित होणारे भूरूप आपण मगाशी बघितलेत, राईट. त्यातलं बघा निक पॉइंट हा मुद्दा आपण बघितला होता. निक पॉइंट कुठे आहे? खाच बिंदू बघा कुठे, इथे कुठे खाच बिंदू आहे? हा जो खालचा वरचा भाग आहे हे आहे त्याचं आधीचं पात्र, आणि नंतर जमीन खचल्यामुळं खालचा भाग त्याचा नवीन पात्र तयार झालाय. येतं लक्षात तुम्हाला? दोन पात्रांमध्ये कनेक्ट होणारा पॉइंट म्हणजे खाच बिंदू. आणि नद्यांच्या पायऱ्या म्हणजे वेदिका, तुम्हाला वेदिका दिसतात का? इथून एक पायरी वरती आहे, असं अनेक पायऱ्या तयार झाल्या की काय त्या वेदिका निर्माण होत आहे. पुढच्या बाजूला बघा, नदीच्या पुनर्जीवनामुळे निर्मित भूरूपे भाग 2, त्याच्यामध्ये नद्यांच्या पायऱ्या किंवा वेदिका क्लिअर कट इथं दिसतं बघा, लेफ्ट साईडला बघा. आणि छेद या ठिकाणची रचना अजून जर असं तसंच आपण खाली होत गेलात तर ते छेद पण निर्माण होतात. वेदिका आणि छेद तुमचा नीट व्यवस्थित लक्षात येतं. याचा मुद्दा इतकाच लक्षात ठेवायचा आहे की नदी पुनर्जीवनामुळे कोणते भूरूप तयार होतात. आपण 4 ते 5 भूरूप बघितले, ती लक्षात असली पाहिजे. आता धबधबा बघा, हा आहे सरकता, आणि हा कसा आहे? स्थायी. याच्यामध्ये रचना कशी आहे बघा. हा जो मधला भाग आहे तो मृदू खडकाचा आहे. तर मृदू खडक जे आहे आपला आहे त्याचं जर इरोजन झालं तर वरचा भाग जो आहे तो तुटून खाली पडेल, राईट. तर त्यामुळे निर्माण होणार काय? सरकता धबधबा. आणि खाली काय आहे तुमचा? स्थायी धबधबा. इथे हा मृदू खडक पडला खाली तर हे परमनंट राहील ना, असं त्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे तो कसा आहे? स्थायी धबधबा आहे. नेक्स्ट मुद्दा, नद्यांचे अपक्षरण कार्यामध्ये बघा अंतर्बंध सोंड हे कसं दिसतंय? सोंडेचा आकार दिसतोय, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? इंटरलॉक स्पर म्हणतो ना, इंटरलॉक स्पर. ते खाली लिहून घ्या तुम्हाला हवं तर. त्याच्यानंतर हा जलोढ शंकू आणि जलोढ पंख मधला एक डिफरन्स बघा. एक तर तुम्हाला हे माहिती आहे की हे अपक्षरण कार्यामुळे होत आहे. वरून डोंगरावरून नदी जे वाहत आणते गाळ, त्याचं निक्षेपण कुठं होतंय? नदीच्या पर्वताच्या पायथ्याशी, तिथे हे जलोढ पंख बनतात. असं त्याला पंखांसारखा आकार येत असेल तर त्याला म्हणायचं जलोढ शंख. आता ते पंखाचा आकार आहे का? नाही माहिती, तर तुम्ही ठरवा ते पंखाचा आकार आहे का नाही. त्याच्यानंतर जलोढ शंकू, हे मात्र शंकूच्या आकारासारखं तुम्हाला दिसतंय. शंकू आहे ना, तर आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो शंकूला? कोण सारखं ते दिसतं, राईट. त्याच्यानंतर पुढे बघा पूरतट आणि पूर मैदान. हे नदीच्या केसमध्ये आपण बघितलं. पूरतट कुठला आहे बघा? मध्ये नदी वाहतीये, त्याच्या बाजूला उंचलेला जो भाग आहे तो आहे पूरतट. आणि त्याच्या वरती सुद्धा जर पाणी गेलं, पूर आला, तर काय बनतं? पूरतट साईडला बनत आहे. आता त्रिभुज प्रदेशाचे प्रकार आपण वरती त्रिभुज प्रदेश डिटेलमध्ये बघितले नाही, आता इथं बघू आपण. त्रिभुज प्रदेशामध्ये बघा, एक तुमचा आहे पक्षीपद किंवा पंजाकार, दुसरा आहे तुमचा धनुष्यकार, तिसरा आहे क्षीणाकार आणि चौथा आहे भग्नाकार. त्यातला पहिला जो आहे पक्षीपद किंवा पंजाकार बघा, पक्षीच्या पदाप्रमाणे म्हणजे पायाप्रमाणे दिसणारा असेल तर पक्षीपद किंवा पंजाकार. नदीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात निक्षेपण होऊन नदीच्या अनेक वितरिका बनतात. बनल्या पाहिजेत ना. वरच्या बाजूला बघा, तुम्हाला दिसतंय का? हे बघा इथे या साईडला दिसतंय तुम्हाला पक्ष्यांच्या पायासारखं आकार तयार होतो. कशामुळे तयार होत आहे? मुखापाशी तिला मोठ्या प्रमाणात निक्षेपण होतं आणि तिला अडथळे निर्माण होतात, त्याच्या अनेक वितरिका तयार होतात. नदी एका लाईन मध्ये जाऊन समुद्रात जात नंतर त्याच्या अनेक लाईन्स तयार होतात, तेव्हा तयार होतं पक्षीपद किंवा पंजाकार. उदाहरण काय आहे तुमचं? गंगा आणि मिसिसिपी, हे दोन उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. पुढे तुमचं धनुष्यकार बघा, राईट साईडला जे आहे धनुष्यासारखं दिसतं तुम्हाला. त्याच्यामध्ये मुखाजवळ लाटा आणि समुद्र प्रवाहाचा प्रभाव असतो. त्याच्या मुखाजवळ समुद्र प्रवाहाचा किंवा लाटांचा प्रभाव आहे. नदी आपला मार्ग वारंवार बदलते. नदी जेव्हा आपला मार्ग वारंवार बदलते तेव्हा, आणि वरती काय नद्यांच्या वितरिका बनतात, तेव्हा हे धनुष्यकार आकार बनतो. त्यात उदाहरण नायजर, सिंधू, हो हॅम, हो आणि नाईल, इतकी सगळी उदाहरणं आहेत तुमच्या धनुष्यकार आकारासाठीचे. नेक्स्ट आहे तुमचं क्षीणाकार. क्षीणाकार काय आहे बघा, मुखाजवळ नदी अनेक वितरिकांमध्ये विभागते, स्वतंत्र त्रिभुज प्रदेश बनते. अनेक वितरिका आणि प्रत्येक वितरिकेचा त्रिभुज प्रदेश, आणि मुख्य त्रिभुजाच्या विकासात अडथळे निर्माण होतात, म्हणून एक असा त्रिभुज प्रदेशच बनत नाही. त्यामुळे जो बनला आहे त्याला काय म्हणतात? क्षीणाकार. अजून बनायचं आहे, सगळं बनणार नाही, त्याला म्हणायचं क्षीणाकार. पुढे भग्नाकार जो आहे
तो आधी ऑलरेडी बनलेला आहे, तो डिस्ट्रॉय झाला तर त्याला म्हणायचा भग्नाकार. त्रिभुज प्रदेशामध्ये बघा तुम्हाला इथे दिसतंय, याच्यात आहे ते काय आहे, भग्नाकार त्रिभुज प्रदेश दिसत आहे. दिसतंय तुम्हाला भग्नाकार स्क्रीनवरती बघा, तुम्हाला दिसेल ते. ते कुठं आहे, पापुआचे आखात. हे उदाहरण लक्षात ठेवा, पापुआच्या आखातामध्ये तुम्हाला भग्नाकार दिसत आहे. इथं काय झालंय, सागरी प्रवाह भरती ओहोटीमुळे त्रिभुज प्रदेशाचा अधिकतम भाग वाहून जातो आणि त्यामुळे जे भाग राहतो, भग्न अवस्था राहतात, म्हणजे अधून मधून सगळी माती वाहून गेलेली आहे, वाळू वाहून गेलेली आहे, त्याला म्हणायचं आपण भग्नाकार. ओके, त्याच्यानंतर इकडे या, इकडचं आता हे जर आपण नद्यांच्या बाबतीमध्ये, आता आपण हिमकडे येऊया. सर्क हिमगवर किंवा हिमगर्त कसं दिसतं, दिसेल तुम्हाला आरामखुर्द सारखं दिसतंय. त्याच्या पुढे या, हा हे आपण यू आकाराची दरी आणि लोमती दरीचा विचार केला. हे आहे यू आकाराची दरी, जे मुख्य नदी तयार करते. आणि वरून बघा अनेक नद्या येतात अशा, त्याच्यामुळे काय तयार झाले, लोमती दरी तयार झालेली आहे. त्याच्या पुढचा भाग हिम नदीचे अपक्षरण बघा. मेषशिला आपण बघितलं, त्याला आपण काय म्हणतो, रोची मुटोनी. त्या ठिकाणी आपण बघितलं बघा, या बाजूला स्मूथ आहे आणि या बाजूला खडबडीत दिसत आहे. आणि शृंग आणि पुच्छच्या बाबतीमध्ये पण बघा, मृदू खडक आहे आणि इथं काय आहे, बेसॉल्ट. म्हणजे कसा खडक आहे तो, कठीण खडक आहे. आणि समोरच्या बाजूला इथं शृंग होणार आहे, इथं नदीचं झीज झाली आहे, दगडाची झीज झाली आहे, इथून नदी वर चढते आणि इकडे निक्षेपण करेल. निक्षेपण साईडला पुच्छ आणि वरच्या बाजूला काय आहे, शृंग. शृंग आणि पुच्छ, क्रॅग आणि टेल ची निर्मिती होते. हे फियॉर्डचा किनारा आपण बघितली, ही इमेज आपल्या पुस्तकात आपण काढली घेतली होती. त्याचा दुसरा व्ह्यू तुम्हाला राईट साईडला दिलेला आहे, हिम नदीच्या अपक्षरणामुळे. हा बाकीचे बघा, सर्क इथं उलट जास्त क्लिअर दिसत तुम्हाला, सर्क दिसतंय आराम खुर्ची सारखं. त्यानंतर तुम्हाला मध्य हिमोड, पार्श्व हिमोड दिसतंय, वरती शृंग दिसतंय. ओके, आता हिम नदीचं निक्षेपण आपण हे मगाशी बघितलं, मध्य, अंत्य आणि पार्श्व. आता राईट साईडला बघा, हिम जलोढ मैदानाची निर्मिती झालेली आहे. हे आहे तुमचं पुढच्या बाजूचं हिम जलोढ मैदान. जसं नदी माग माग सरकते तेव्हा मैदान तयार होत आहे. हे हिमोड, हे सगळं हिमोड आहे, गाळ आणलेला. आणि त्यापासून जर पर्वत तयार झाली तर ही सगळी छोटी छोटी पर्वत आहेत, ती काय आहेत, हिमोडगिरी आहेत. ओके, आता नदीचं निक्षेपणामध्ये बघा, जर तुम्हाला नावं लक्षात येत नसतील, पण इथं केम आहे पहिलं, त्याच्यानंतर एस्कर्स आहे. केम आणि एस्कर्स आपण बघितलं. एस्कर्स काय आहे, लांब लचक एक चैन असते, ज्याची की उंची कमी असते, ज्याला आपण मार्ग म्हणतो. कुठल्या भाषेमध्ये एस्कर्स, कुठल्या भाषेमध्ये मार्ग आहे, आयरिश भाषेमध्ये. आणि केम्स काय असतात, डोंगर, पठारे असतात. सॉरी, पठारे नाही, टेकड्या असतात. आणि वाऱ्याचे अपक्षरण बघू आता आपण. वाऱ्याच्या अपक्षरणामध्ये बघा, एकदम राईट साईडला जे आहे ते काय आहे, भूछत्र. त्याची आणि मातखांब, भूछत्रामध्ये फरक काय आहे, मातखांबची उंची जास्त असते. आणि वातगृष्ट आणि त्रणिक बघा, हे वरचं आहे वातगृष्ट आणि खाली त्रणिक, त्रिकोणी आकार तयार झाला फेसला, त्याला आपण म्हणतो त्रणिक. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे जे दिसतंय ते काय आहे, हिम हिम ब्लो, सॉरी काय म्हणतो आपण त्याला, ब्लो आउट. तिथून माती उचलली आणि दुसऱ्या ठिकाणी टाकलेली, खड्डा तयार झालेला वाराच्या केस, त्याला आपण म्हणतोय, काय म्हणतोय, त्याला नाव काय आहे, वातगर्थ. वातगर्थ म्हणतोय. पुढे बघा, अपक्षरण वाराच बघूया. हा वरची जी केस आहे, जिवजेंची केस आहे बघा, याच्यामध्ये मृदू आणि कठीण कसं आहे, एकमेकांच्या खाली. वरचा भागाला, कठीण भागाला भेगा पडल्या आणि माती, खालच्या भागातली माती मृदू आहे. आणि त्याची झीज होऊन ते वाहून जात आहे. आणि त्याच्या उलट कुठं आहे, यार्दांगमध्ये. यार्दांगमध्ये कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, व्हर्टिकली पॅरलल. जिवजन मध्ये एकमेकांना हॉरिझॉन्टली पॅरलल आहेत. आणि द्वीपगिरी बघा, हे द्वीपगिरी आपण बघितलं, वरच्या बाजूचा कठीण भाग, सॉरी वरच्या बाजूचा मृदू भाग आहे, मृदू खडक निघून गेला आणि खाली कठीण भाग राहिला, तर काय बनतंय, द्वीपगिरी बनतं. मेसा आणि बुट्टो मध्ये आपण बघितलं, रचना कशी आहे, वरच्या बाजूला कठीण, खालच्या बाजूला मृदू. आणि टेबलासारखा आकार आहे. हे मेसा मोठा असतो, अजून अपक्षरण झाले की छोटं झाले की काय होतं, ते बुट्टा तयार होतो. हा हे मातखांब बघा, त्याची उंची किती जास्त आहे, याला आपण काय म्हणतो, हुडोस सुद्धा असं नाव ऐकलं आपण. ठीक आहे. नैसर्गिक गवाक्ष आणि सेतू, आधी काय आहे, एक छोटस छिद्र झालं तर त्याला काय म्हणायचं, गवाक्ष. आणि पुढे जाऊन काय होतं, गवाक्ष म्हणजेच ब्रिज, त्याच्या आधी ते छिद्र असतं, त्याला काय म्हणतो आपण,
काय नाव आहे बघा, वाराकडे जा तुम्ही, वाराच्या याच्यामध्ये बघून घ्या. गवाक्ष आधी काय आहे ते, आधी गवाक्ष नंतर सेतू आहे. बरं, गवाक्ष म्हणजे छिद्र छोटस खिडकीसारखं, आणि ते जेव्हा मोठं होऊन कमान बनेल तेव्हा आपण त्याला सेतू म्हणतो. ओके. त्याच्यानंतर वाराचं निक्षेपण बघा, वालुकागिरी तुमच्या लक्षात आली. वाराची दिशा बघा, वरती दिसते तुम्हाला, हे अलीकडे काय मंद उतार आणि पुढच्या बाजूला तीव्र उतार आहे. आणि हे लंब वर्तुळाकार वालुकागिरी बघा, पॅराबोलिक जे आहेत, दिसतं तुम्हाला इकडे. आणि वातानुवर्ती म्हणजे पॅरलल, वाऱ्याच्या पॅरलल मध्ये बनणारे वातानुवर्ती आहेत. वाऱ्याचे निक्षेपण बघा, खालच्या साईडला उर्मी चिन्ह दिसतात तुम्हाला. आणि राईट साईडला काय, बारखान आहे. बारखानच्या इकडच्या बाजूला म्हणजे वाऱ्याच्या बाजूला काय, शिंगासारखा एक्सटेंड आलेला आहे. ते आपण मगाशी डिस्कस केलं, तेव्हा शिंगासारखा एक्सटेंड होतं ते बघा तिकडे. त्याच्यानंतर आहे बॅडलँडच्या केसमध्ये किंवा वाळवंटात निर्माण होणारे वारा आणि पाण्याने तयार होणारे अपक्षरण किंवा इतर गोष्टीने निर्मित भूरूपे आपण बघितलेली आहेत. याच्यात आपण पदभूमी, प्लाया सरोवर, बजदा. बजदा काय आहे, मैदान आहे. आणि ते कशामुळे तयार होते, निक्षेपणामुळे. शिलापद कशामुळे, अपक्षरणामुळे, हे आपण मगाशी बघितलं. आणि प्लाया सरोवर काय आहे, लवण पटल असं आपण त्याला म्हटलं होतं. ओके. सागर किनारा बघा, मगाशी आपण बघितलं सारखं. सागर किनाऱ्यामध्ये काय बघा, पश्चतट. पश्चतट काय, बॅकशोर. कुठल्या बाजूला, समुद्राच्या जमिनीच्या बाजूला. त्याच्यानंतर काय, अनुतट. अनुतट काय आहे, बॅक फ्रंट शोर. आणि त्यानंतर पश्चतट अजून एक बघितलं तर ते काय होतं, ऑफ शोर. असे 3 शोर आपण बघितलेले आहेत. आता सागराच्या लाटांचे अपक्षरणामुळे भूशीर बनते आणि आखात बनतं. हे समोर जे आले ते आहे भूशीर. आणि ब जो पॉइंट आहे, आत पाणी गेले, ते काय आहे, आखात आहे. लघु निवेशिका म्हणजे आपण मगाशी को बघितलं, को वरती आणि खाली काय आहे, कठीण खडक आहे, मधल्या भागात मृदू खडक आहे. तिथे झीज होऊन जे अशी गुहा बनते छोटीशी, त्याला म्हणायचं कोव. आणि समुद्र कडा बघा कसा दिसतोय. जर कठीण खडक असेल तर समुद्र कडा आपला बनत असतो. त्याच्या पुढे जाऊन तरंग घर्षित चबुतरा दिसतं तुम्हाला, तरंग घर्षित चबुतरा. आणि त्याला पुढे जाऊन बघा तरंग निर्मित चबुतरा आहे. एक आहे फ्रंट शोर, एक आहे ऑफ शोर वरती. तरंग निर्मित कशावरती असतात, समुद्रबोड जमिनीवरती असतात. राईट. आणि बाकीचं बघा, सागरी स्तंभ बनलाय तुमचा. त्याच्यानंतर सागरी स्टॅक आहे, म्हणजे स्टॅक नंतर काय होते, ते स्टंप होणार आहे. तर सुरुवातीला बघा की कसं असणार आहे, सुरुवातीला असे गुहा बनली आहे, सागरी गुहा बनली आहे. राईट. त्या सागरी गुहापासून हवा बाहेर पडण्यासाठी काय बनणार आहे, चिमणी बनणार आहे. ते सागरी गुहा मोठी झाली तर काय बनते, कमान बनते. कमान वरचा भाग पडला तर काय होतंय, सागरी स्तंभ, स्टॅक तयार होत आहे. आणि त्याची अजून जी झाली तर स्टंप तयार होत आहे. नेक्स्ट, रिया किनारा आणि फियॉर्डचा किनाराची आकृत्या दिलेल्या आहेत, ते एकदा बघून घ्या. आणि दांड्यांबद्दल काय, बहुमुखी दांडा, वक्राकार दांडा, हे नावावरूनच तुम्हाला क्लिअर होत आहे. त्याच्या पुढचा निक्षेपणामध्ये काय, पुळण बघून घ्या, वाळूचे दांडे आहेत, ते स्प्लिट आहेत. ते तुम्हाला इमेज दिली आणि विचारलं ए बी सी असं नंबरिंग दिलं, आणि ए काय, बी काय, सी काय असं विचारू शकतात, ते सांगता आलं पाहिजे. हाफ नेरुंग मध्ये आपण बघितलं, हाफ काय आहे, खाजन सरोवर आहे. नेरुंग काय आहे, वाळूचे दांडे होते. हे डाल्मेशियाचा किनारा, जे वाहून गेलेली माती आहे, ते आपण मागच्या लेक्चर मध्ये पण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला पूर्ण भूरूप शास्त्राचा टॉपिक संपलेला आहे. इट कॅरीज ऑलमोस्ट 12 मार्क्स. 12 मार्क्स तुम्हाला इथं आहेत, ते नीट व्यवस्थित वाचून घ्या. एकदा आपल्या नोट्स तरी ठेवाच. त्याबरोबर अंडरस्टँडिंग साठी सौदी सरांचं पुस्तक वाचा. ते समजलं, आता यातनं तुम्हाला ऑलमोस्ट समजलं असेल. एका दुसरी डेफिनेशन गडबड होत असेल तर सौदी सरांचं पुस्तक आणि आपल्या नोट्स. चलो आपण इथंच थांबू. विल स्टॉप हिअर.